बघा, नॅशनल इन्कम. नॅशनल इन्कम मीन्स व्हॉट? इट इज अ मायक्रो पार्ट. आतापर्यंत 1 ते 6 चॅप्टर्स जे बघितले ते मायक्रो इकॉनॉमिक्स आहे. आता जे आहे ते मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे. ओके, सो मॅक्रो इकॉनॉमिक्स काय सांगितलं? इट इज अ पार्ट ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. द नॅशनल इकॉनॉमी कंप्राइजेस ऑफ ऑल फर्म अँड फॅक्टरीज, शॉप्स, मार्केट, बँक्स एक्सेट्रा. म्हणजे इथे आपण ऑल ओव्हर सगळं स्टडी करतो. The national income is a composite measure. In India, establishment of National Income Committee. हे actually इंडिया मध्ये नॅशनल इन्कम कॅल्क्युलेशन करायला त्यांनी एक कमिटी बनवली आहे, NIC कमिटी म्हणतात, इन 1949 ला. नॅशनल इन्कम मीन्स व्हॉट? अ टोटल इन्कम ऑफ नेशन. पूर्ण देशाचं सगळं इन्कम, त्याला आपण काय म्हणतो? नॅशनल इन्कम. सो NIC ची डेफिनेशन काय बघा जरा. द नॅशनल इन्कम, national estimates the measure of volume of commodity and services turned out during the given period of counted with a duplication. काय सांगितलंय NIC ने काय सांगितलं? नॅशनल इन्कम म्हणजे काय? टोटल व्हॉल्यूम, किती युनिट, किती आउटपुट आपण प्रोड्यूस केलेत ना, त्याची इन टर्म्स ऑफ मनी व्हॅल्यू किती आहे, त्याला आपण काय म्हणतो? नॅशनल इन्कम. फीचर्स बघायचे नॅशनल इन्कमचे काय काय. पहिला तर मायक्रो कॉन्सेप्ट आहे. सो नॅशनल इन्कम रिप्रेझेंट द मायक्रो कॉन्सेप्ट. दस इट इज अ मायक्रो कॉन्सेप्ट. का? कारण याच्यामध्ये आपण ऍग्रिगेट होल इकॉनॉमी आपण घेतो म्हणून. देन व्हॅल्यू ओनली फायनल गुड्स अँड सर्व्हिस. म्हणजे आपण जस्ट वी आर अवॉइडिंग द डबल काउंटिंग. आता मी प्रोड्यूस केले, मी तुला विकले, माझंही काउंटिंग होणार, तुझंही काउंटिंग होणार, जो अजून कन्झ्युमर त्याचंही काउंटिंग, तर ट्रिपल टाइम काउंटिंग होणार. म्हणून ते काय करतात? फायनल गुड्स अँड प्रोड्यूस जे आहे ते काउंटिंग मारले जातात. The value only final goods and services are produced. The value of intermediate goods and raw material is not considered. Intermediate and रॉ मटेरियल म्हणजे किती रॉ मटेरियल घेतला तो काउंटिंग घेतला जात नाही. इंटरमिडिएट म्हणजे मधले जेवढे लोक आहेत ना त्यांच्याकडे किती गेले हे आपण इथे काउंटिंग मारत नाही. नेट ऍग्रिगेट व्हॅल्यू, हे नॅशनल इन्कम जी आहे ही नेट व्हॅल्यू असते. नेट म्हणजे एक्झॅक्ट किती आपण प्रोड्यूस केले त्याची व्हॅल्यू असते. इव्हन नेट इन्कम मध्ये आपण अब्रॉड म्हणजे फॉरेन कंट्रीज मधून जे इन्कम आलंय ते सुद्धा आपण कन्सिडर करतो. म्हणजे जसं एक्सपोर्ट इम्पोर्ट आहे, त्यानंतर रिसिप्ट अँड पेमेंट्स आहेत, तर ते सुद्धा आपण कन्सिडर करतो. फिनान्शियल इयर, नॅशनल इन्कम ऑलवेज एक्सप्रेस इन रेफरन्स टू टाइम पिरियड. नॉर्मली आपला फिनान्शियल इयर 1 एप्रिल टू 31 मार्चच असतो. फ्लो कॉन्सेप्ट, नॅशनल इन्कम फ्लो कॉन्सेप्ट आहे का? कारण एव्हरी इयर आपण काय करतो? जेवढं प्रोडक्शन झालंय ते स्मूथली कॅल्क्युलेट करतो आणि त्याच्या बेसिसवर आपण बजेट ठरवतो, राईट? सो याच्यामध्ये ही कॉन्सेप्ट कशी? फ्लो कॉन्सेप्ट आहे. मनी व्हॅल्यू, ए नॅशनल इन्कम इन द गुड्स आपण काय करतो? आउटपुट आहे ना, पण इन द टर्म्स ऑफ मनी म्हणजे त्या आउटपुटचे पैशामध्ये किती किती म्हणजे असतील ते पैसे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 10 टन प्रोड्यूस केले, मग हे 10 टन इन टर्म्स ऑफ मनी किती असतील, किती रुपयाचे ते 10 टन आहे, तर ते काढले जातात. त्यानंतर सर्क्युलर फ्लो ऑफ नॅशनल इन्कम काय सांगितलंय बघा जरा. सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम इज अ बेसिक कॉन्सेप्ट ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. It refers to process where economy's money and receipt and payment flow in circular manner. कसं सर्क्युलर मॅनर ने फिरतं बघा. फॉर एक्झाम्पल एक इंडस्ट्री आहे, इंडस्ट्रीचे इन्कम कमवते म्हणजे त्याचा जो प्रॉफिट असतो त्या प्रॉफिट मधून ती कोणाला पैसे देते? लेबरला पैसे देते, वेजेस देते. त्यानंतर जे रेंट आहे लँडला पैसे देते, रेंट पेड करते. त्यानंतर कोणाला देते? जो सांभाळतोय त्याला प्रॉफिट देते, त्याचा जो पार्ट आहे तो. ज्या लोकांनी इन्व्हेस्ट केले त्यांना ते म्हणजे फॅक्टर ऑफ प्रोडक्शनला पेमेंट करते. तो फॅक्टर ऑफ प्रोडक्शन प्रत्येक जण, म्हणजे आता लेबर आहे तर लेबर काय करणार? स्वतःकडे आलेले पैसे तो काय खर्च करणार? तो त्याच्या घरातल्या कन्झम्पशन साठी खर्च करणार, बरोबर आहे? आता ज्याच्या दुकानात ना त्याने वस्तू घेतली, त्या दुकानदाराला ते इन्कम मिळालं, त्याच्यामधून त्यांनी रॉ मटेरियल घेतला, ज्याच्याकडनं रॉ मटेरियल घेतला त्याला इन्कम झालं, त्याने त्याचा पैसा इन्व्हेस्ट केला कुठे, कळतं? म्हणजे हा सर्क्युलर फ्लो आहे. नॅशनल इन्कम इज नथिंग बट सर्क्युलर फ्लो. आता तुम्ही मला, तुमच्या घरातले लोक काम करतात, तुम्ही मला पैसे देतात, माझं इन्कम आहे, मी कोणाला तरी देते म्हणजे मी खर्च करते,
त्याचा इन्कम आहे, कळतंय? म्हणजे इथे इन्कम एकमेकांवर काय असतं, अवलंबून असतं. सो इट इज नोन एज अ सर्क्युलर फ्लो. सो आपल्याकडे टोटल 3 काय म्हणतात डिटर्मिनेशन आहे. 2 सेक्टर इकॉनॉमी, 3 सेक्टर इकॉनॉमी आणि 4 सेक्टर इकॉनॉमी. 2 सेक्टर इकॉनॉमी मध्ये एक हाऊस होल्ड आणि बिझनेस फर्म, म्हणजे घर आणि बिझनेस. समजा मी बिझनेसमॅन आहे, समजतंय, बिझनेस वुमन आहे, तर मी काय करणार, बिझनेस मधून आलेला पैसा मी घरी खर्च करते, बस. हे 2 फॅक्टर आपण कन्सिडर करतो. 3 सेक्टर इकॉनॉमी मध्ये हाऊस होल्ड, बिझनेस फर्म आणि गव्हर्नमेंट सुद्धा येतात. म्हणजे मी गव्हर्नमेंटला टॅक्स भरतेय, ठीक आहे, सो गव्हर्नमेंटच्या ड्युटीज भरते, तर त्या सुद्धा येतात. आणि 4 सेक्टर मध्ये मी बिझनेस वुमन आहे, सो मी बिझनेस करते, मी गव्हर्नमेंटला टॅक्स भरते, माझा एक्सपोर्ट इम्पोर्टचा पण बिझनेस आहे. तर हा काय झाला, 4 सेक्टर इकॉनॉमी. कळतंय? म्हणजे मी बिझनेस करते, त्या बिझनेस मधून सर्टन पार्ट मी गव्हर्नमेंटला ऍज अ टॅक्स देते, त्यानंतर सर्टन पार्ट मी एक्सपोर्ट करते किंवा इम्पोर्ट करते, आणि त्यानंतर मी उरलेला पैसा म्हणजे घरी पण यूज करते. म्हणजे इथे 4 फॅक्टर कन्सिडर होतात. 2 सेक्टर तुम्हाला इम्पॉर्टंट 2 सेक्टर आहे. ओके, देयर इज अ 2 सेक्टर मीन्स अ हाऊस होल्ड अँड फर्म डिवाइड्स अ डायग्राम इनटू 2 पार्ट्स. तुम्ही जर डायग्राम बघाल, दिसते, इट डिवाइड्स इनटू डायग्राम इनटू 2 पार्ट्स. 2 पार्ट्स म्हणजे हा वाला पार्ट आहे तो फर्मचा आहे, हा वाला पार्ट आहे तो हाऊस होल्डचा आहे. द अप्पर हाफ म्हणजे वरचा पार्ट फॅक्टर ऑफ मार्केट आहे, म्हणजे जे आपले लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रिन्युअर आहे. आणि लोअर हाफ खालचे जे आहेत ते फायनल त्यांना मिळालेले रिटर्न्स. कळतंय? म्हणजे लँडला आपण काय देतो, रेंट. लेबरला आपण काय देतो, वेजेस. कॅपिटल त्याला काय देतो आपण, इंटरेस्ट. एंटरप्रिन्युअर त्याला काय देतो, प्रॉफिट. द लोअर हाफ रिप्रेझेंट अ कमोडिटी मार्केट. वरती जो आहे तो आपण काय करतो, प्रोव्हाइड करतोय. बघा, फर्म काय करते, फर्म लेबर, लँड, लेबर सगळं यूज करते आणि त्यांना काय देते, फॅक्टर्स देते, फॅक्टर्स इन्कम रिटर्न्स देते, आणि तेच रिटर्न ते लोक त्यांच्या घरात वापरतात. बरोबर आहे? घरी गेले का ते काय करतात, पुन्हा कन्झम्पशन करतात. से एक्झाम्पल, माझी फर्म आहे, समजा व्हेजिटेबल्स प्रोडक्शन, माझा ऍग्रिकल्चर रिलेटेड फर्म आहे आणि मी त्याला पॅकिंगचं वगैरे काम करते. ठीक आहे, मी माझ्याकडे कामाला आहेत ते लोकांना मी पगार देते, ते लोक घरी जातात, घरी गेल्यानंतर ते लोक माझ्याच ज्या मार्केटमध्ये आलेले व्हेजिटेबल परचेस करतात. कळतंय? माझेच पैसे फिरतात तिथेच, तुम्हीच मला परत पैसे देतात, मी परत तुम्हाला देते. कळतंय? याला म्हणतात 2 वे फॅक्टर. आता मला एक सांगा, तुम्ही ज्या ठिकाणी काम करता, भले त्या कंपनीतून नाही मिळतंय, पण ती कंपनी कुठेतरी अल्टिमेटली आपलं इन्कम यूज करते, आपल्याला त्यातनं रिटर्नही देते. बघायचं डिफरंट कॉन्सेप्ट ऑफ नॅशनल इन्कम. पहिली गोष्ट, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. हे डिस्टिंग्विश मध्ये खूप वेळा छोटे छोटे कॉन्सेप्ट येतात, 2 मार्काच्या कॉन्सेप्टला येतं, आपले त्यानंतर केस स्टडीज मध्ये येतात. कळतंय काय बोलते, काय सांगितलंय बघा, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. सो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मीन्स मार्केट व्हॅल्यू ऑफ ऑल फायनल गुड्स, म्हणजे विदाउट एनी डेप्रिसिएशन. ठीक आहे, आपण जे टोटल बनवलंय ना, जेवढे गुड्स आपण प्रोड्यूस केलेत ना, इव्हन त्यामध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट इन्क्लुडिंग सगळे गुड्स, त्याला आपण म्हणतो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. मग ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट कसा येतो, सी कन्झम्पशन, आय इन्व्हेस्टमेंट, आणि जी म्हणजे गव्हर्नमेंट, त्यानंतर एक्स मायनस एम म्हणजे एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. जे टोटल प्रोडक्शन केलंय त्याला आपण काय म्हणतो, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे जो आपला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट त्याच्यामधून डेप्रिसिएशन आपण काय करतो, मायनस करतो. सो नेट डोमेस्टिक प्रोडक्ट इज अ नेट मार्केट व्हॅल्यू, म्हणजे आफ्टर डिडक्टिंग डेप्रिसिएशन त्याची व्हॅल्यू किती असेल. देन नेट नॅशनल प्रोडक्ट. नेट नॅशनल प्रोडक्ट मध्ये एक इन्कम अजून इन्क्लूड होतो, तो म्हणजे रिसिप्ट अँड पेमेंट वाला. कळतंय? So gross national product means a gross value of a final goods and service produced annually in a country. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला इन्कम किती झालंय ना ते सुद्धा इथे ऍड केलं जातं. सो जीएनपी चा फॉर्म्युला काय, सी मीन्स कन्झम्पशन, आय तुम्हाला इन्व्हेस्टमेंट, जी म्हणजे गव्हर्नमेंट, एक्स म्हणजे एक्सपोर्ट, एम म्हणजे इम्पोर्ट, आणि आर म्हणजे रिसिप्ट, पी म्हणजे पेमेंट. त्यानंतर नेट नॅशनल प्रोडक्ट, तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मधून डेप्रिसिएशनचा कंटेंट मायनस केला तर नेट नॅशनल प्रोडक्ट येते. कळतंय? त्यानंतर यायचं मेथड्स ऑफ मेजरमेंट. हे नॅशनल इन्कम आपण कसं मेजर करतो, टोटल 3 मेथड्स आहेत.
मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम करण्याची पहिली मेथड आहे आउटपुट मेथड. आउटपुट मेथड मध्ये आपण काय करतो, जस्ट आपण प्रोडक्शन किती केले, टोटल रॉ मटेरियल इनपुट केल्यानंतर फायनल प्रोडक्ट किती बनलाय, आउटपुट किती बनलाय, तर त्या बेसवर आपण नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करतो. This method measuring the national income, it is also known as a product method किंवा inventory method. This method approaches national income from output side. याच्यामध्ये फक्त आपण फायनल आउटपुट किती निघाला तेवढाच फक्त बघतो, बाकीचे सेक्टर आपण बघत नाही. याच्यात दोन अप्रोचेस आहेत. सो फायनल गुड्स अप्रोच आणि व्हॅल्यू ऍडेड अप्रोच. फायनल गुड्स अप्रोच म्हणजे फायनल गुड्स आर दोज गुड्स विच आर रेडी फॉर कन्झम्पशन. इंडस्ट्री मधून जे फायनल गुड्स तयार होतात ना, त्यांचं काउंटिंग केलं जातं. आता हे कसं, तर तुम्हाला माहिती आहे एव्हरी टाइम आहे ना, गव्हर्नमेंटला रिपोर्ट द्यावा लागतो की माझे एवढे गुड्स प्रोड्यूस झाले. त्यावरून त्यांना कळतं की एवढे प्रोड्यूस झाले, म्हणजे त्याच्या बेसिसवर ते लोक नॅशनल इन्कमचं कॅल्क्युलेशन करतात. व्हॅल्यू ऑफ ऑल गुड्स अँड सर्व्हिस प्रोड्यूस इन अ प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. 3 सेक्टर आहेत आपले, तर तिन्ही सेक्टर मध्ये फायनल गुड्स किती प्रोड्यूस झाले, जे कन्झ्युम करू शकतात, म्हणजे जे लोकांना डायरेक्टली तुम्ही देऊ शकता. इंटरमिडिएट गुड्स आर ऑल्सो इन्व्हॉल्व. आता होणार कसं काय माहितीये का, याच्यामध्ये इंटरमिडिएट गुड्स सुद्धा कॉन्ट्रीब्युट केले जातात. व्हॅल्यू ऍडेड अप्रोच मध्ये काय सांगितलंय, इन ऑर्डर टू अवॉइड डबल काउंटिंग होऊ नये म्हणून ते लोक काय करतात, व्हॅल्यू ऍडेड यूज करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, माझी इंडस्ट्री आहे, माझा फायनल प्रोडक्ट हे याचं रॉ मटेरियल असू शकतो, बरोबर आहे ना. आता समजा माझी कापूस पासून धागे बनवायची कंपनी, याची धाग्यापासून कापडा बनवायची कंपनी. मी काय बोलते ते समजून घ्या. माझा आउटपुट धागा आहे, पण तो त्याचा इनपुट आहे, म्हणजे तो इंटरमिडिएट झाला. कळतंय काय बोलते, त्या कपड्यापासून कोणीतरी कपडे बनवणारा, म्हणजे प्रॉपर शर्ट किंवा ड्रेसेस बनवणारा, तो तिसरा आहे. म्हणजे एव्हरी स्टेज मध्ये एकाचा रॉ मटेरियल दुसऱ्याला फायनल गुड्स बनतात. मग अशा वेळेस सगळे काउंटिंग मारले जातात. मग व्हॅल्यू ऍडेड मेथडने. कळतंय काय बोलते, म्हणजे किती ऍडिशनल त्याने बनवले तर ते ऍड केले जातात. इन ऑर्डर टू अवॉइड डबल काउंटिंग अप्रोचेस, दिस अप्रोच द व्हॅल्यू ऍडेड ऑफ इच स्टेज, म्हणजे प्रत्येक स्टेज मध्ये किती व्हॅल्यू ऍडेड झाले तेवढाच डिफरन्स आपण ऍड करतो फायनल आउटपुट मध्ये. प्रिकॉशन काय घ्यायचंय, टू अवॉइड डबल काउंटिंग होऊ नये म्हणून आपण काय प्रिकॉशन घेतो, तर गुड्स आर सेल्फ कन्झम्पशन वाले आपण घेत नाही. इनपुटेड व्हॅल्यू ऑफ प्रोडक्ट ऑफ सेल्फ कन्झम्पशन इन्क्लुडेड इन नॅशनल इन्कम. त्यानंतर इनडायरेक्ट टॅक्स इन्क्लुडेड इन मार्केट प्राइस आर डिडक्टेड अँड सबसिडीज आर गिव्हन गव्हर्नमेंट टू सर्टन प्रोडक्ट शुड बी ऍडेड. आता टॅक्स आपण ऑलरेडी, आता तुम्हाला माहित असेल 2 प्रकारचा टॅक्स आहे, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. डायरेक्ट आपण डायरेक्टली भरतो, इनडायरेक्ट म्हणजे जो जीएसटी आहे तो आपल्या सगळ्या प्रोडक्ट मध्ये डायरेक्टली ऍड करून येतो. तर त्यामुळे टॅक्स आपल्याला बाजूला काढायचा आहे, म्हणजे टॅक्स मायनस करायचा आहे. आणि गव्हर्नमेंटने तुम्हाला कुठल्या गुड्सवर सबसिडी वगैरे दिली तर ती सबसिडी तुम्हाला ऍड बॅक करायची आहे. कळतंय, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट व्हॅल्यू कळेल त्या गुड्सची व्हॅल्यू किती आहे. While the evaluating output, the changes in price level different year must be taken into account. त्यानंतर आपण आउटपुट इव्हॅल्युएट करताना आपण त्या प्राइसची ना, आता जी किंमत जी दाखवली आहे तर त्याचं आपण इव्हॅल्युएशन करतो. आता एखादी कंपनी काय सांगते, माझ्याकडे म्हणजे मोठी म्हणजे प्राइस वाढवून सांगते किंवा प्राइस एकदमच कमी सांगते टॅक्स भरायला नको म्हणून. मग अशा वेळेस त्या प्रोडक्टचे आधीच्या व्हॅल्यू आपल्याला काय करायचे, चेक करायच्या आहेत की त्या बरोबर घेतल्या आहेत का, अकॉर्डिंग टू दॅट आताची व्हॅल्यू इन्फ्लेशनरी आहे की आताच्या ट्रेंड प्रमाणे कमी आहे की जास्त आहे, तर ते तुम्हाला पहिले बघायचं, प्रिकॉशन घ्यायचंय when we are calculating the national income. Value of export should be added. एक्सपोर्ट ऍड करायचं आहे, बट व्हॅल्यू ऑफ इम्पोर्ट तुम्हाला काय करायचं मायनस, कारण इम्पोर्ट जेव्हा गुड्स येतात ना तर ते आपल्या कमोडिटी मध्ये ऍड होतात. समजते, तुम्ही बाहेरून मागवले, तुमच्याकडे ऑलरेडी 1000 युनिट होते, तुम्ही अजून 1000 मागवले, टोटल किती दिसतात 2000, पण 2000 1000 तर बाहेरून आणलेत ना. मग तुम्हाला एक्सपोर्ट जे आहेत ते ऍड करायचे आणि इम्पोर्ट जे आहेत ते मायनस करायचे. त्यानंतर डेप्रिसिएशन ऑफ कॅपिटल असेट शुड बी डिडक्टेड. डेप्रिसिएशन ऑलवेज मायनस करायचं आहे. त्यानंतर परचेस सेल ऑफ सेकंड हँड गुड्स आपल्याला इग्नोर करायचं आहे. का, हे सेकंड हँड म्हणजे पहिला तो घेतलेला आहे ना, तो कुठेतरी काउंटिंग मारलेला आहे ऑलरेडी, पुन्हा तुम्ही त्याला विकाल तर तो सेकंड हँड पुन्हा रिकाउंटिंग होईल ना, ते गुड्स ऑलरेडी मारले. समजा माझ्याकडे कार आहे, ती मी गेल्या वर्षी घेतली, ती ऑलरेडी प्रोडक्शन मध्ये काउंटिंग मारलेली नॅशनल इन्कम मध्ये, बरोबर आहे, आणि आता मी याला विकली तर पुन्हा रिकाउंटिंग होईल ना त्याचं.
त्यामुळे ते अवॉइड करायचं. त्यानंतर सेकंड मेथड आहे इन्कम मेथड. This methods of measuring national income is also known as a factor of cost method. This method income payments received by all citizens. बघा आता तिथे आउटपुट म्हणजे क्वांटिटी घेतली आपण, इथे आपण डायरेक्ट इन्कम घेतो. तुम्हाला किती किती इन्कम झाला समजतंय? तू समजा लेबर आहे तर तुला पगार किती मिळाला, तू समजा एंटरप्रिन्युअर तुला प्रॉफिट किती मिळाला, तू समजा इन्व्हेस्टर्स आहे कॅपिटल टाकलाय तर तुला इंटरेस्ट किती मिळाला, प्रत्येकाचा इन्कम इथे काउंट केला जातो. कळतंय? So all factor of production, that is a rent, wages, interest, profit, all added together. But ignore the transfer payment. Transfer payment म्हणजे का? समजा माझे पैसे आहेत, मी एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर केले, ठीक आहे, ट्रान्सफर पेमेंट आहे. सो किंवा माझे आहेत ना अकाउंट मध्ये पैसे होते आणि त्याच्यावर मला गव्हर्नमेंटने इंटरेस्ट दिलाय, तर तो ट्रान्सफर पेमेंट होतो. पेन्शन मिळते, ट्रान्सफर पेमेंट मध्ये येतं. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला इग्नोर करायच्या. जीएनपी कसा कॅल्क्युलेट होतो बघा जरा त्याच्यात ना, ग्रॉस नॅशनल इन्कम. सो रेव्हेन्यू रेंट, त्यानंतर वेजेस, इंटरेस्ट आणि प्रॉफिट हे घेतला. त्यानंतर एक्सपोर्ट इम्पोर्ट आणि रिसिप्ट अँड पेमेंट. कळतंय काय बोलते ते? तर हे सगळं इन्कम इथे काय केलं होतं, कॅल्क्युलेट केलं होतं. प्रिकॉशन काय आहे? ट्रान्सफर इन्कम आपण घेत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा दिलंय स्कॉलरशिप आहे, गिफ्ट दिलाय, डोनेशन दिलाय, चॅरिटी दिली आहे, पेन्शन दिलंय, त्यानंतर अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स पण मिळतं. जर तुम्ही जास्त शिकलेले आहात पण तुम्हाला काहीच कामधंदा नाहीये ना, म्हणजे मिळतच नाहीये, तर तुम्हाला ना अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स मिळतात. समजलं काय बोलतोय ते? गव्हर्नमेंट चालू केले ते. एक तर तुम्हाला काय केलं होतं, तुम्हाला पहिले गव्हर्नमेंट तर्फे ना जॉब म्हणजे काहीतरी बिझनेस करण्यासाठी हे दिलं होतं, पण तो बिझनेस जर नाही चालत तर तुम्हाला अनएम्प्लॉयमेंट अलाउन्सेस मिळतात. ऑल अनपेड सर्व्हिस, अनपेड म्हणजे आता घरात काम करणारी आई आहे, बरोबर आहे, आईला पगार देतात, आई काम करते पण. समजलं काय बोलते? सो तो आपण पकडत नाही. त्यानंतर टीचर टीचिंग हर चाइल्ड. आता समजा मी माझ्या मुलाला शिकवते तर थोडी ते माझं इन्कम होणार आहे, मी त्याकडनं पैसे घेणार थोडी. सो ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. एनी इन्कम फ्रॉम सेल ऑफ सेकंड हँड गुड्स, तुम्ही कार विकली, घर विकली. हा फर्स्ट असतं ना नवीन कन्स्ट्रक्ट केलेलं ना, तर त्याच्यावर बघा तुम्ही टॅक्स भरतात गव्हर्नमेंटला, तेव्हाच ते काउंटिंग होतं आणि तेव्हाच त्याचं रजिस्ट्रेशन होतं ना. तेव्हा गव्हर्नमेंटला कळतं की ही प्रॉपर्टी आहे, या पर्सनने बनवली आहे, याचं इन्कम कॅल्क्युलेट करा. कळतं? ते एकदाच होतं. तुम्ही नंतर किती लोकांनाही विका, तो ट्रान्सफर इन्कम होतो, त्यामुळे तो घेतला जात नाही. त्यानंतर इन्कम फ्रॉम सेल ऑफ शेअर्स, बॉन्ड्स, इग्नोर. शेअर्स पण आपल्या रिअल नॅशनल इन्कम मध्ये येत नाही. रेव्हेन्यू रिसिव्ह फ्रॉम गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंटला तुम्ही काहीतरी पेमेंट केलंय म्हणजे टॅक्स पेमेंट केलाय, तर तोही घेतला जात नाही. Undistributed profits of the company, income from government property, profit from public enterprises such as a water supply should be included. ओके, म्हणजे काय, गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यामधून इन्कम येतोय किंवा तुम्ही वॉटर सप्लाय करताय त्याचा इन्कम आहे, तो नॅशनल इन्कम मध्ये ऍड केला जातो. म्हणजे बघा घराचे प्रॉपर्टी मेंटेनन्स, प्रॉपर्टी टॅक्स भरतो आपण, डायरेक्ट टॅक्स नाही इन्क्लूड केला जात. कळतंय? कारण तो नॅशनल इन्कमचा पार्टच नाहीये, तो गव्हर्नमेंटचा सेपरेट इन्कम येतो. तर गव्हर्नमेंट काय करते, प्रॉपर्टी टॅक्स आहे, त्यानंतर वेल्थ टॅक्स आहे, तुमच्याकडनं घेते. प्रॉपर्टी तुमची आहे, गव्हर्नमेंट तुमच्याकडनं घेते. वॉटर चार्जेस घेते, वर्षाचे घेते ना, पाण्याचं बिल घेते. तर हे सगळं इन्कम नॅशनल इन्कम मध्ये इन्क्लूड केलं जातं. त्यानंतर इम्प्युटेड व्हॅल्यू ऑफ अ प्रोडक्शन केप्ट सेल्फ कन्झम्पशन, इम्प्युटेड रेंट, ओनर ऑक्युपाइड हाऊस इट शुड बी इन्क्लुडेड. त्यानंतर बघा मी समजा माझ्याकडे 4 घर आहे, मी एकाच घरात राहते, बाकीचे 3 घरात मी राहत नाहीये, पण तिथे ना कॅल्क्युलेट, इम्प्युटेड म्हणजे कॅल्क्युलेट केलं जातं की जर एकात मी राहतेय ना तर बाकीचे 3 असे अज्युम केले जातात की ते रेंट दिलेले, मग रेंट वर दिले असते तर त्याचं रेंट किती आला असता आणि त्यात ते गव्हर्नमेंट नॅशनल इन्कम मध्ये पकडते. कळतंय काय बोलते ते? त्यानंतर थर्ड आहे मेथड एक्सपेंडिचर मेथड. आता मला एक सांगा, इन्कम काय काय वेळेस खूप लोक ना लपवतात की मला एवढा इन्कम आहे, मी नाही दाखवत. गव्हर्नमेंटला कसं कळणार? गव्हर्नमेंट प्रत्येकाच्या घरात थोडी येणार. गव्हर्नमेंट तुम्ही जो आयटीआर फाईल करतात ना त्याच्या बेसिसवर तुमचं इन्कम काढते. आता जे लोक आयटीआर फाईलच नाही करत त्यांचं इन्कम कुठे कॅल्क्युलेट होतं? होतोय का? नाही होत.
ते येतच नाही, म्हणजे जवळजवळ असं म्हणायला हरकत नाही. फक्त ना 70% पर्यंत तुमचं इन्कम कॅल्क्युलेट होत असेल, 30% लोकांचं इन्कम कॅल्क्युलेट होतच नाही. मग ते कसं करायचं? त्यासाठी गव्हर्नमेंटने काय केलं? एक्सपेंडिचर मेथड यूज केली. ओके, दिस मेथड इज मेजरिंग नॅशनल इन्कम इज ऑल्सो नोन एज अ आउटले मेथड. द टोटल एक्सपेंडिचर इनकर्ड बाय सोसायटी इन अ पर्टिक्युलर इयर इज ऍडेड टुगेदर. म्हणजे जेवढा खर्च तुम्ही कराल ना, तो सगळा ऍड केला जातो. Okay, so expenditure method काय आहे? This method measuring national income is also known as the outlay method. Total expenditure incurred a society in a particular year. Income are spent either on consumer goods or capital goods. म्हणजे consumer directly खर्च करतात आहे किंवा capital goods म्हणजे indirect demand होतोय. So national income कसा येतो? C plus I plus G X minus M plus R minus P. ओके, कसा येतो तो बघा जरा. पहिले तर प्रायव्हेट कन्झम्पशन. सी म्हणजे प्रायव्हेट कन्झम्पशन. जसं आपण हाऊस होल्ड नॉन ड्युरेबल गुड्स आहेत, म्हणजे जे आपण घरासाठी वापरतो, घरचा खाण्याच्या सगळ्या वस्तू. ठीक आहे. त्यानंतर सच ॲज अ फूड आहे. त्यानंतर एक्सपेंडिचर ऑन ड्युरेबल गुड्स. ड्युरेबल गुड्स म्हणजे आपण कपडे घेतो, त्यानंतर घरात जे काय फर्निचर वगैरे बनवतो, हे ड्युरेबल गुड्स मध्ये येतात. त्यानंतर कार घेतो, कम्प्युटर आहे, टेलिव्हिजन सेट आहे. त्यानंतर एक्सपेंडिचर ऑन सर्व्हिस लाईक ट्रान्सपोर्ट, मेडिकल सर्व्हिस यूज करतो, ट्रान्सपोर्टेशन यूज करतो. तर हे सगळा खर्च आहे. हा कुठला आला? कन्झम्पशन. घरात आपल्याला लागणारा सगळा खर्च. घरात काय काय लागतं? पहिले तर खायला खर्च लागतो, बरोबर ना, आपलं रेशन वगैरे. त्यानंतर आपल्याला कपडा वगैरे लागतात. त्यानंतर आपल्याला अजून आपल्या एंटरटेनमेंटच्या वस्तू लागतात, जसं फ्रीज आहे, टीव्ही आहे. वन टाइम घेतो, पण घेतो ना, कॅपिटल गुड्स आहेत ते. त्यानंतर कार घेतो. त्यानंतर आपण कुठेतरी दररोज जात असू तर ट्रॅव्हलिंगसाठी खर्च होतो आपला. मेडिसिन, ज्यांना लोकांना घरात म्हणजे आजारी असतील तर आपण कधी मेडिसिन घेतो. तर हे सगळे आपले काय झाले? कन्झम्पशन. म्हणून तो कशात येतो? सी मध्ये. त्यानंतर आय ग्रॉस डोमेस्टिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. आता काही लोक कसे आहेत, थोडा सेव्हिंग झाला की लगेच कुठेतरी इन्व्हेस्ट करतात, पैसे त्यांचे इन्व्हेस्ट करतात. So it refers to expenditure made by private business on replacement, renewal and new investment. काय केला जातो? जे पैसे आले ते लोक काय करतात? इन्व्हेस्ट करतात. गव्हर्नमेंट तो पण खर्च झाला. बघा, माझ्याकडे पैसे होते, मी काय केले? खर्च केले ना. सो इन्व्हेस्टमेंट भले ते माझे असेट घेतले, पण मी इन्व्हेस्टमेंट केले म्हणजे मी खर्च केला, तर तो एक पकडला जातो. त्यानंतर गव्हर्नमेंट फायनल कन्झम्पशन अँड इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. गव्हर्नमेंट काय काय करतो? तर गव्हर्नमेंट फायनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर रेफर्स टू एक्सपेंडिचर इनकर्ड बाय गव्हर्नमेंट ऑन व्हेरियस ऍडमिनिस्ट्रेशन. जसं लॉ अँड ऑर्डर आहे, आपला कायदा कानून, कायदा आणि व्यवस्था. डिफेन्स आहे, डिफेन्स साठी किती खर्च करायला लागतो? एअर साठी, वॉटर आहे म्हणजे नेव्ही आहे, आर्मी आहे, पोलीस आहे, बरोबर ना. या सगळ्यांचा पगार आहे ना गव्हर्नमेंट, या सगळ्यांचा पगार गव्हर्नमेंट काढतो, बरोबर आहे. मग तो खर्चच आहे गव्हर्नमेंटला. त्यानंतर गव्हर्नमेंट एज्युकेशनवर खर्च करतो. आजकाल असं झालंय, भरपूर सगळ्या एडेड स्कूल झालेत, त्याचा सगळा पगार पैसा जो आहे तो गव्हर्नमेंट देतो. हेल्थ आहे, कितीतरी पब्लिक म्हणजे गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल आहे, जसं सिव्हिल हॉस्पिटल आहे आपल्याकडे, बरोबर ना. तर याचा सगळा खर्च. इव्हन तुम्हाला माहितीये, केम हॉस्पिटल ऐकलाय? केम प्रायव्हेट नाही आहे, गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे, खूप मोठं गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे. तर हे सगळ्याचा खर्च आहे ना गव्हर्नमेंटला करायला लागतो. त्यानंतर गव्हर्नमेंट इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर रेफर्स टू एक्सपेंडिचर इनकर्ड बाय गव्हर्नमेंट ऑन क्रिएशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी. जसं गव्हर्नमेंट रोड बनवतो, रेल्वे, आता जसं मेट्रोचं काम चालू आहे, डॅम्स बनवतोय, रस्ते बनवतोय, हा सगळा पैसा गव्हर्नमेंटचा आहे. गव्हर्नमेंट काय करतो? एक्सपेंड करतोय, खर्च करतोय. तर तो गव्हर्नमेंटच्या एक्सपेंडिचर मध्ये येतो. त्यानंतर नेट एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट. इट रेफर्स टू डिफरन्स बिटवीन एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट ऑफ कंट्री. म्हणजे आपण किती बाहेर दिले आणि किती आले याचा डिफरन्स. नेट रिसिप्ट, द डिफरन्स बिटवीन एक्सपेंडिचर इनकर्ड बाय फॉरेनर ऑन डोमेस्टिक गुड्स अँड सर्व्हिसेस. ओके, रिसिप्ट अँड पेमेंट म्हणजे आता कुठला तरी एनआरआय आला, एनआरआय इंडियामध्ये आला, इंडियामध्ये येऊन त्याने काय केलं? त्याने त्याचा पैसा इथे इन्व्हेस्ट केला, म्हणजे इन्कम झाला, त्याने खर्च केलाय ना इकडे येऊन. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट मध्ये घ्यायच्या. त्यानंतर
जेव्हा आपण एक्सपेंडिचर मेथड कॅल्क्युलेट करतो, प्रिकॉशन काय ठेवायचंय? सो एक्सपेंडिचर ऑफ ऑल इंटरमिडिएट गुड्स अँड सर्व्हिसेस शुड बी अवॉइडेड. म्हणजे मधला खर्च आपल्याला काहीच घ्यायचा नाही. डायरेक्टली कस्टमर, डायरेक्टली गव्हर्नमेंट, डायरेक्टली फॉरेनर्स. कळतंय? जे लास्ट लोक आहेत त्यांचाच खर्च आपण इथे इन्क्लूड करतो. एक्सपेंडिचर ऑन रिपर्चेस सेकंड हँड गुड्स शुड बी इग्नोर. म्हणजे मी सेकंड हँड घर घेतलं, सेकंड हँड मी घर घेतलं, माझ्यासाठी खर्च आहे तो, पण तो गव्हर्नमेंट पकडत नाही. किंवा मी कार घेतली, पण सेकंड हँड कार घेतली, आता गव्हर्नमेंट तो पकडत नाही. एक्सपेंडिचर ऑन ट्रान्सफर पेमेंट, जसं आता फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट काय करतं, स्कॉलरशिप देतो, ओल्ड पेन्शन फंड, त्यानंतर अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स देतो, अजून भरपूर साऱ्या योजना आहेत ज्या गव्हर्नमेंट राबवतोय, त्यासाठी गव्हर्नमेंट खर्च करतोय, पण तो नॅशनल इन्कम मध्ये पकडायचा नाही. Expenditure on repurchase financial assets such as a share bonds should not be included. ओके, तुम्ही जर बघितलं ना, तर आपली वरची मेथड म्हणजे आपली इन्कम मेथडचे प्रिकॉशन आणि एक्सपेंडिचर मेथडचे प्रिकॉशन सगळे सेम आहे. तिकडे पण ते आपण एक्सक्लूड करतो, इथे पण आपण ते एक्सक्लूड करतो. इनडायरेक्ट टॅक्सेस शुड बी डिडक्टेड. इनडायरेक्ट टॅक्स आपल्याला मायनस करायला लागतो. एक्सपेंडिचर ऑन फायनल गुड्स अँड सर्व्हिस शुड बी इन्क्लुडेड. हा, जर फायनल गुड्स आणि सर्व्हिसेसवर काही खर्च झालाय, जसं ट्रान्सपोर्टेशन झालाय किंवा इरेक्शन चार्जेस झाले, तर ते तुम्हाला इन्क्लूड करायचे. त्यानंतर सबसिडी शुड बी इन्क्लुडेड. गव्हर्नमेंट कधी कधी जसं आता ग्रँड देते किंवा एखादे प्रोडक्ट तुम्ही ऍग्रिकल्चर प्रोडक्ट आहे ते विकतात आहे, गव्हर्नमेंट तुम्हाला त्याच्यावर सबसिडी वगैरे देते, तर ती सबसिडी तुम्हाला ऍड करायची. डिफिकल्टीज इन मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम. हे नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करताना काय काय डिफिकल्टी येतात? एक तर थिअरिटिकल डिफिकल्टीज, ट्रान्सफर पेमेंट आपण घेत नाही, बरोबर, पण ऍक्च्युअली बघायला गेलं ना, तर ट्रान्सफर पेमेंट इज अन एक्सपेंडिचर फॉर गव्हर्नमेंट अँड इन्कम फॉर अदर, राईट ना? तर तो घ्यायला हवा आहे ना, पण त्याने एक्सक्लूड केलं. सो इंडिव्हिज्युअल गेट अ पेन्शन, अनएम्प्लॉयमेंट अलाउन्सेस, whether these transfer payments should not be included in national income or not in major problem, these transfer payment are not included in. हाच तर मेन प्रॉब्लेम आहे की तो इन्क्लूड केला जात नाही. ऍक्च्युअली करायला हवाय का? कारण किती तुम्हाला माहितीये, पेन्शन आपल्याकडे आहेत ना, गव्हर्नमेंट सर्वांना पेन्शन मिळते. एक एक म्हणजे आता जसं तुम्ही आर्मी वगैरे बघितलं ना, आर्मी वाल्यांना ना नाही म्हटलं तरी पेन्शन 50,000 रुपये पेन्शन आहे. तुम्ही विचार करा, 50,000 एकाला पेन्शन आहे, एवढे लोक आहेत, आणि ते लोक 15 वर्ष सर्व्हिस करतात आणि रिटायर होतात, बरोबर आहे? ते लोकांचं ते डबल डबल पेन्शन असते कधी कधी. म्हणजे ते लोक दुसऱ्या ठिकाणी जे जॉईन होतात ना, ते पण गव्हर्नमेंट मध्येच होतात, तिथे पण त्यांना पेन्शन मिळते. म्हणजे गव्हर्नमेंट पेन्शन साठी किंवा स्कॉलरशिप साठी खूप अमाऊंट देतो. तो त्याचा खर्च आहे ना, आपण काय एक्सक्लूड केलाय? घ्यायला हवा होता. त्यानंतर इलिगल इन्कम. आपल्याकडे खूप सारा असा इलिगल इन्कम आहे, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही 30% इन्कम आपल्या इंडियातला इलिगल आहे. सो जसं फॉर एक्झाम्पल गॅमलिंग आहे, ब्लॅक मार्केटिंग आहे, थेफ्ट आहे, स्मगलिंग केलं जातं, पण तो आपण नॅशनल इन्कम मध्ये घेत नाही ना. जसं तुम्हाला माहिती असेल, आधी आहे ना हॉर्स रेस वगैरे लागायची. हॉर्स रेसला आता ऍक्च्युअली लिगल इन्कम मानलं गेलंय, पहिल्या ना इलिगल होतं. इवन तुम्ही कार्ड, आता बाहेरच्या देशामध्ये कसिनो वगैरे चालतात, त्यांच्याकडे ते लिगल आहे, पण आपल्याकडे ते पत्ते बित्ते खेळतात आणि ते लावतात ना, सट्टा वगैरे लावतात, आपल्याकडे ते इलिगल इन्कम मानला जातो. पण त्यानंतर जे मॅचेस लागतात, आपल्या क्रिकेटच्या वर्ल्ड कपच्या टायमाला मॅचेस लागतात ना, तेव्हा पण सट्टा लागतो, तो इलिगल इन्कम आहे. पण आता त्याला लिगली केलंय. तुम्हाला माहित असेल तो काय, कुठला ऍप आहे तो? ड्रीम इलेव्हन. ड्रीम इलेव्हन ऍक्च्युअली गॅमलिंग आहे. त्यानंतर रमी आहे, रमी सर्कल, हे गॅमलिंग आहे, पण गव्हर्नमेंटने आता त्याला अलाउड केलंय की तो इन्कम आहे, समजतंय? आणि त्याला जे इलिगल असं होतं ना, ते आता लिगली मध्ये त्यांनी हे करून टाकलं. गव्हर्नमेंट काय विचारत, तसं पण नाही दिलं तरी ते लोक करणारच आहे. त्यापेक्षा आपण त्यांना जर अलाउ केलं तर त्यातून आपल्यालाही पैसे मिळतील, कळतंय? त्यानंतर अनपेड सर्व्हिसेस. फॉर पर्पज ऑफ कॅल्क्युलेटिंग नॅशनल इन्कम ओनली पेड गुड्स अँड सर्व्हिसेस आर कन्सिडर. आपण अनपेड ज्या आहेत, म्हणजे ज्या मिळणार आहेत, ज्या नंतर आपण पे करणार आहोत, ते आपण इन्क्लूड करतच नाही. Production, self-consumption, the product kept on self-consumption by farmer or other allied product producer do not enter in market. Hence, it is not accounted in national income. हे पहिली गोष्ट. तुम्ही बनवलं आणि तुम्ही खाल्लं म्हणून तुम्ही इन्क्लूड नाही करते, पण तेच जर दुसऱ्याने खाल्लं तर तुम्ही इन्क्लूड करतात. किती रॉंग थिंग आहे. ऍक्च्युअली इन्क्लूड करायला हवे ना, भले तुम्ही प्रोड्यूस करतात आहे, बरोबर ना? जर मी आता फॉर
एक्झाम्पल मी टीचिंग करते, मी तुम्हाला टीचिंग करते तर मला इन्कम मिळते, पण मी माझ्या मुलाला टीचिंग करते तर त्याच्यातून इन्कम जनरेट होत नाहीये म्हणून मी इन्क्लूड नाही करते ना. पण ऍक्च्युअली ते केलं पाहिजे. कळतंय काय बोलते? तो नॅशनल इन्कमचा पार्ट असायला हवा आहे. देन इन्कम ऑफ फॉरेन फर्म. According to IMF, income of foreign firm should be included in national income. The country where the firm actually undertakes the production work. Actually बघा सांगते काय बोलते. आता फॉरेन फर्म आहे, त्याचं प्रोडक्शन फर्म आहे ना, म्हणजे ती आहे बाहेरची कंपनी, आपल्या इंडियात येऊन तिने काय केलं, एस्टॅब्लिशमेंट केलं. यातून जे इन्कम जनरेट होतं तुम्हाला देणार आहेत का ते लोक? ते तिकडे घेऊन जाणार. मग तरी पण तुम्ही ते नॅशनल इन्कम मध्ये ऍड केले. मला काय बोलते मी ते कळलं? म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल आपल्याकडे अमेझॉन आहे, अमेझॉन इंडियाचा थोडी आहे, तो कुठला बाहेरचा, बरोबर आहे. इन्कम कुठे जनरेट होतं त्याचं? इंडियात. आपण कॅल्क्युलेट कुठे मारतो? इंडियात. त्याचं इन्कम घ्यायची गरजच नाहीये, कारण ते आपलं इन्कम आहेच नाही. तुम्हाला कळतंय मी काय बोलते ते? त्यानंतर नेक्स्ट व्हॅल्युएशन ऑफ गव्हर्नमेंट सर्व्हिसेस. द गव्हर्नमेंट प्रोव्हाइड द नंबर ऑफ पब्लिक सर्व्हिस. गव्हर्नमेंट खूप काही सर्व्हिसेस देतं, जसं लॉ अँड ऑर्डर आहे, डिफेन्स आहे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, जसं आपण टॅक्स भरायला जातो, त्यानंतर पाणी मिळतं आपल्याला, बरं ना, त्यानंतर इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड होते. तर हे सगळे सर्व्हिसेस आहे. एज्युकेशन आहे, हेल्थ सर्व्हिसेस. इट इज डिफिकल्ट टू कॅल्क्युलेट. असं हे घ्यायचं सांगितलंय, पण हे कॅल्क्युलेट कसं करणार? गव्हर्नमेंट याच्यावर सबसिडी पण देतो आणि कधी कधी फ्री मध्ये पण चालवतो. आता लोकांकडनं समजा तुम्ही जर सिव्हिल हॉस्पिटलला गेले तर गव्हर्नमेंट तुमच्याकडे किती घेतो? 5 रुपये. आता तेही बंद झालंय, तुम्हाला माहित असेल. आता सगळं फ्री ऑफ कॉस्ट, फक्त जायचं आणि फक्त तुमचा फॉर्म भरायचा, बस. आता ते 5 रुपये पण गव्हर्नमेंटने बंद केलं. ते तेव्हा तर 5 रुपये तरी मिळायचे, बाकी एकही रुपया गव्हर्नमेंट घेत नाही तुमच्याकडे. सगळा त्याच्यावर खर्च करतोय. जे इन्कमचं जनरेटच होत नाहीये, तर तुम्ही कशाच्या बेसिसवर ते घेतात? त्यानंतर changes in price level, a difficult in calculation of national income also arises due to changes in price level. बघा, आता आपल्याला वर्षाचा नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करायचं. वर्षात एका वस्तूची किंमत किती वेळा बदलते? बरोबर ना, बदलते ना. मग ती कसं काढणार तुम्ही? ते फ्लक्च्युएशन कसं कॅल्क्युलेट? मी आज वस्तू बनवली, मग आजची त्याची प्राइस आपण घेतली, समजा ती वस्तू बनवली 1000 रुपयात, त्याची आजची प्राइस आपण घेतली 1000, आणि जेव्हा ती मार्केटमध्ये विकायला गेली तर ती 2000, म्हणजे ऍक्च्युअल इन्कम 2000 झालंय. आपण किती मध्ये टाकलंय? 1000 मध्ये. कळतंय मी काय बोलते? सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कॅल्क्युलेट. वेन प्राइस ऑफ लेवल रायझेस, नॅशनल इन्कम मे ऑल्सो इन्क्रीज अँड डिक्रीज. त्यामध्ये पण दिसायला हवाय, पण तो दिसत नाही. प्रोडक्शन मे डिक्रीज. त्यानंतर वेन द प्राइस फॉल, प्राइस जर कमी झाला तर नॅशनल इन्कम डिक्रीज होतो, पण प्रोडक्शन आपला वाढतो. तर या सगळ्या गोष्टी आहेत ना, इन्क्रीज डिक्रीज, त्या आपल्याला कॅल्क्युलेट करणं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. त्यानंतर बघायचंय प्रॅक्टिकल डिफिकल्टीज आणि स्टॅटिस्टिकल डिफिकल्टीज. प्रॅक्टिकली काय डिफिकल्टी आला? प्रॉब्लेम ऑफ डबल काउंटिंग. सो ग्रेटेस्ट डिफिकल्टी इन कॅल्क्युलेटिंग नॅशनल इन्कम ऑफ अ डबल काउंटिंग arises from failure to distinguish property between final and intermediate product. म्हणजे तो प्रोडक्ट जो आहे तो फायनल आहे की मिडल प्रोडक्ट आहे, म्हणजे अजून तो कोणाकडे जाणार आहे हे आपल्याला ठरवणं एवढं डिफिकल्ट आहे. कसं काय? मी इंडस्ट्री आहे, मी बनवला प्रोडक्ट, मी याला दिला, तर हा वापरेल की हा अजून कोणाला विकेल मला कुठे माहिती आहे? कळतंय? सो डबल काउंटिंगचा प्रॉब्लेम इथे येतात. मी याचा काउंटिंग केला, याने याला विकला, त्याचा पण काउंटिंग झाला. सो डबल काउंटिंग मे बी पॉसिबल. Existence of a non-monetized sector in India, especially in rural areas. ग्रामीण भागात असे काही सेक्टर आहेत, ते नॉन मॉनिटाइज सेक्टर आहेत, लाईक ऍग्रिकल्चर आहे. आता तुम्ही बघा, स्टील बिंग द नेचर ऑफ सबस्टन्स ऑफ फार्मिंग, मेजर पार्ट ऑफ प्रोडक्शन इज पार्टली एक्सचेंज ऑफ अदर गुड्स अँड सर्व्हिस. ते लोक काय करतात माहिती आहे? आता ऍग्रिकल्चर सेक्टर मध्ये ते लोक काय करतात, एकाच्या बदल्यात दुसऱ्या वस्तू, म्हणजे बार्टर सिस्टीम आजही काही काही ठिकाणी अवेलेबल आहे. बार्टर सिस्टीम झाली, ते मॉनिटाइजच नाहीये, तर मग आपण कसं काय करणार? आपण करूच शकत नाही. तर तुम्ही गावी बघितलं ना, जरा तुमच्या गावी हे असतील ना, काय म्हणतात त्याला, काजू बिया किंवा असं काही असेल ना, सुपारी, तर ते लोक त्याच्या बदल्यात आहे ना तुम्हाला टोस, खारी वगैरे असं एक्सचेंज मध्ये देतात. ते लोक पैशांचं डीलिंग करतच नाहीये. मग अशा केसमध्ये तर तुम्हाला नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करणं खूप डिफिकल्ट आहे. Adequate and unreliable data. Adequate and correct data of production and cost data relating to crop, fisheries, animal husbandry, forestry, construction workers, small entrepreneur are not available. हे पहिली गोष्ट. आपल्याकडे अवेलेबल काय? या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीचा डेटा, जे लोक टॅक्स भरतात त्यांचा डेटा.
बाकीचे लोक छोटे छोटे मोठे त्यांच्या लोकांचा डेटा अवेलेबलच नाहीये. सो नॅशनल इन्कमचा आपण असं हवेतच तीर मारल्यासारखं कॅल्क्युलेट करतो. त्यानंतर डेप्रिसिएशन refers to wear and tear of capital asset due to use of process of production. त्या डेप्रिसिएशनचा अर्थ काय? आपण एखादी वस्तू वापरतो, ते वापरल्यामुळे त्याची कॅपॅसिटी कमी होते, त्याला आपण डेप्रिसिएशन म्हणतो. रिडक्शन इन व्हॅल्यू ऑफ असेट. So there is no uniform and common acceptance of standard. Rate of depreciation common नाहीच आहे, सगळ्यांचा वेगवेगळा आहे. मग आता तुम्ही मला सांगा, माझ्याकडे जेवढे लाखो प्रोडक्शन आहेत, प्रत्येकावर डेप्रिसिएशन कुठे काढणार? एक लमसम डेप्रिसिएशन एकच अमाऊंट आहे तर सगळ्यावर एकत्र काढू शकतो. एवढ्या अमाऊंटवर कॅल्क्युलेशन कसं करणार? देन illiteracy and ignorance. Capital gains and losses. Capital gains and capital losses are occurred in property owners by increase or decrease the market value of their capital asset or changes in demand are not included in national income. पहिली गोष्ट आपण सेकंड हँड घेतच नाही, होम्सचं कॅल्क्युलेशन घेत नाही. समजा मी घर घेतलं होतं 5 लाखाला, बरोबर आहे, मी होल्ड केला. आता त्या 5 लाखाच्या घराची किंमत झाली आता 50 लाख, मी विकला. तुम्हाला नाही वाटत 45 लाखचा प्रॉफिट झाला? तो घ्यायला हवाय ना, पण गव्हर्नमेंटने काय सांगितलं, सेकंड हँड घरांनाच घ्यायचं नाहीये तर काय, तो इन्कम इथे इन्क्लूडच केला जात नाही, इग्नोर केला जातो. Illiteracy and ignorance. Due to ignorance and illiteracy, small producers do not keep account of their production and so they cannot give information about the quantity or value of their output. पहिली गोष्ट, जे आता वडापाव बनवतात किंवा डोसा बनवतात, हे जे छोटे छोटे दुकानदार आहेत, रस्त्यावर बसतात जे गाड्या लावून, त्या लोकांना माहित नाहीये की आपल्याला हा डेटा देणं गव्हर्नमेंटला गरजेचं आहे, त्यामुळे ते लोक देतच नाहीत, त्यामुळे हा डेटा इग्नोर होतो. डिफिकल्टी इन अ क्लासिफिकेशन ऑफ वर्किंग पॉप्युलेशन. जे लोक कामाला आहेत, म्हणजे इन इंडिया वर्किंग पॉप्युलेशन इज नॉट क्लिअरली डिफाईन्ड. म्हणजे फार्मर इन इंडिया नॉट एंगेज इन ऍग्रिकल्चर अराउंड. आता पूर्ण एखादा फार्मर आहे, तो काय पूर्ण वर्षभर थोडी शेती करतो, तो पहिले 4 महिने शेती करतो, बाकीच्या दिवसात तो कामाला जातो. आपण त्याला ऍज अ ऍग्रिकल्चर पकडलंय, पण तो काम करतो हे ते डिस्क्लोजच नाहीये. आता जसं माझी 2 काम आहेत, मी कॉलेजला पण जाते आणि इकडे माझा ITR फाईल आहे म्हणून कळतं की 2 ठिकाणी, पण काही काही लोकांचं ITR फाईल नाहीये, त्या लोकांचं काही कळतच नाही की हे लोकांचे अजून 2-3 काम आहेत. मग अशा वेळेस डिफिकल्टी होते कॅल्क्युलेशन करणं. देन व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज, रॉ मटेरियल, इंटरमिडिएट गुड्स आहेत, सेमी फिनिश म्हणजे WIP गुड्स आहेत, फिनिश प्रोडक्ट आहेत, अशा वेगवेगळ्या इन्व्हेंटरीज आहेत आणि प्रत्येकाचं व्हॅल्युएशन करणं खूप डिफिकल्ट आहे. रॉ मटेरियलचं व्हॅल्युएशन वेगळं असतं, त्यानंतर WIPचं व्हॅल्युएशन वेगळं असतं, त्यानंतर फायनल फिनिश गुड्सचं व्हॅल्युएशन वेगळं असतं, कळतंय स्टॉकचं. तर ह्या सगळ्यांचं वेगवेगळं असल्यामुळे कॅल्क्युलेट करणं खूप डिफिकल्ट आहे. त्यानंतर लास्ट आहे इम्पॉर्टन्स ऑफ नॅशनल इन्कम. नॅशनल इन्कम काय इम्पॉर्टंट आहे, म्हणजे कोणासाठी इम्पॉर्टंट? पहिले तर इकॉनॉमीसाठी. आपल्याला कळतं ना की आपलं इन्कम जास्त आहे की कमी आहे. सो नॅशनल इन्कम डेटा इज इम्पॉर्टंट फॉर इकॉनॉमी ऑफ कंट्री. सो इन प्रेझेंट टाइम national income data regarded accounts of the economy which is known as a social account. सो आपल्याला अकाउंट म्हणजे आता समजा तुमच्याकडे डेटा आहे ना, तर तुम्हाला कळतं की आपली इकॉनॉमी वर चालली आहे की आपली इकॉनॉमी कमी होत चालली आहे. नॅशनल पॉलिसीच्या पॉलिसी बनवल्या जातात, टॅक्सेशन पॉलिसी बनवली जाते, त्यानंतर ऍग्रिकल्चर पॉलिसी बनवली जाते, इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसी बनवली जाते. ह्या पॉलिसी आहे ना या इन्कमवर डिपेंड असतात, इन्कम प्रमाणे बनवली जाते. सो नॅशनल इन्कम डेटा form of basis of national policies like employment policy, industrial policy, agriculture policy, the proper measurement adopted by bringing economy to right path. Then economic planning केलं जातं, 5-5 वर्षाचं जे प्लॅनिंग केलं जातं ना, ती याच्या बेसिसवर केलं जातं. म्हणजे आता आपलं एवढं इन्कम आहे, मग हे अजून इन्कम वाढवायचं आहे, तर त्यासाठी अजून काय प्लॅनिंग करायला हवंय. त्यानंतर इकॉनॉमिक रिसर्च. ओके, नॅशनल इन्कम डेटा ऑल्सो यूज टू रिसर्च स्कॉलर्स ऑफ इकॉनॉमिक्स. खूप सारा डेटा रिसर्च साठी वापरला जातो. जसं आता तुम्ही इन्कम, आता जेव्हा डेटा कलेक्ट केला जातो तेव्हा किती लोक कामाला आहेत, किती लोक सर्व्हिस मध्ये आहेत, किती लोकांचा बिझनेस, हे सगळा डेटा मिळतो ना. मग त्याच्या बेसिसवर रिसर्च पण करता येतात. रिसर्च केला जातो ना, म्हणजे आपल्या इंडियामध्ये जसा प्रॉब्लेम्स आहेत, पॉवर्टीचा प्रॉब्लेम आहे, अनएम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करता येईल, मग त्यासाठी काय रिसर्च करता येईल, तर हे सगळे रिसर्च याच्या बेसिसवर केले जातात. कंपॅरिझन ऑफ स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. आता जर आपलं नॅशनल इन्कम वाढतंय, याचा अर्थ लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढतंय, म्हणजे लोकांचं राहणीमान सुधारतंय. जिथे कमी होईल तिथे लोकांचं राहणीमान खराब होत आहे.
त्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम. नॅशनल इन्कम मुळे कळतं की आपल्या कंट्री मधला जो इन्कम आहे तो कुठून कुठून कसा आलाय, किती आलाय, कुठून जास्त आलाय, कुठून कमी आलाय. त्यानंतर हे चॅप्टर नंबर 8 पब्लिक फायनान्स. ओके, पब्लिक फायनान्स म्हणजे गव्हर्नमेंटला कुठून पैसा मिळतो, फायनान्स मिळतो. सो पब्लिक फायनान्स इज अ ओल्ड ब्रांच ऑफ इकॉनॉमिक्स. सो हायलाइट द रोल फंक्शन्स ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इकॉनॉमी. गव्हर्नमेंट आता आपली भले इकॉनॉमी लोक चालवतात आहे, पण पूर्ण कंट्रोल आजही गव्हर्नमेंटचा आहे, बरोबर आहे. मग गव्हर्नमेंटला रोड बांधायचे, कन्स्ट्रक्शन करायचंय, रेल्वे आणायचे, तुम्हाला खूप साऱ्या सुविधा करून द्यायच्या आहेत, तर गव्हर्नमेंटला फायनान्स पाहिजे, पैसा पाहिजे. तर तो कुठून येतो? गव्हर्नमेंट इज अ फॉर्मल अँड इन्फॉर्मल इन्स्टिट्यूशन क्रिएटेड बाय पीपल. आता हे ऍक्च्युअली गव्हर्नमेंट कोणी बनवलंय? आपण सगळ्या लोकांनी वोटिंग देऊन गव्हर्नमेंट जनरेट केलंय. फंक्शन बघूया गव्हर्नमेंटचं काय. एक तर ऑब्लिगेटरी. ऑब्लिगेटरी याचा अर्थ कंपल्सरी, आणि ऑप्शनल याचा अर्थ केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. द प्रोटेक्शन ऑफ एक्सटर्नल अटॅक्स. बाहेरून होणारे अटॅक. म्हणून तर आपल्याकडे बघा ना, आपली जी बॉर्डर आहे, बॉर्डरवर आपल्याकडे सुरक्षा आहे, म्हणून तर आपण सुरक्षित आहोत. तुम्हाला ऐकायला दररोज जर तुम्ही न्यूज बघितलं ना, तर असं ऐकायला येतं, चकमकीत 2 अतिरेकी ठार, आपला एखादा जवान शहीद, असे वाक्य येतात ऐकायला. का? कारण आपल्याकडे तिकडे त्यांनी तेवढं काय म्हणतात, प्रिव्हेन्शन करून ठेवलंय, म्हणून आपण आज व्यवस्थित समाजात जगतोय. त्यानंतर मेंटेनिंग इंटरनल लॉ अँड ऑर्डर. आपल्याला माहिती आहे, आता कोणी काही गुन्हा केला की लगेच त्याला शिक्षा होते. तर लॉ अँड ऑर्डर जर नसता, तर कोणी काही केलं असतं, बरोबर ना. कोणी जाऊन कोणाचा खून केला असता, कोणाच्या घरी जाऊन चोरी केली. आपल्याला भीती कशामुळे? बिकॉज ऑफ लॉ अँड ऑर्डर. तर हे ऑब्लिगेटरी फंक्शन आहे, म्हणजे गव्हर्नमेंटला हे करायचंच आहे. गव्हर्नमेंट नाही बोलून चालणार की नाही यावेळेस आहे ना इन्कम कमी आहे, तर आपण आहे ना जे मिलिटरी वाले किंवा जे बॉर्डरवर आहेत त्यांना पगार कमी देऊ. का? ते लोक त्यांचा जीव धोक्यात घालून आपला सुरक्षा करतात. त्यांना जे हवंय ते तुम्हाला फॅसिलिटी द्यायचीच आहे, कळतंय. ऑप्शनल फंक्शन काय आहेत? तर एज्युकेशन आहे, हेल्थ आहे, त्यानंतर सिक्युरिटी आहे, लाईक पेन्शन आहे, वेलफेअर म्हणजे सगळं पाण्याची सुविधा करून देणं, अजून काय काय जसं आता कोरोना आला, तर कोरोनाच्या टायमाला वेगवेगळे सेंटर ओपन केले, वॅक्सिनेशन प्रोव्हाइड केला. हे ऑप्शनल फंक्शन आहे. ज्यावेळेस येईल, आता मला सांगा, आता कोरोनाचं सेंटर उभा करून काय उपयोग आहे का? झाला, आता कोरोना गेला. जेव्हा गरज होती तेव्हा म्हणजे ऑप्शनल याचा अर्थ काय? तुम्हाला जेव्हा गरज आहे तेव्हा तुम्हाला ते फंक्शन्स गव्हर्नमेंटला द्यावे लागतात. मीनिंग काय सांगितलंय? टू परफॉर्म द अबव मेन्शन फंक्शन adequate and efficient, the government needs funds which are received from various sources. त्यासाठी हे सगळे खर्च करण्यासाठी गव्हर्नमेंटला पैशाची गरज पडते, बरोबर आहे. सो मीनिंग ऑफ पब्लिक फायनान्स इज अ कॉम्बिनेशन ऑफ पब्लिक अँड फायनान्स. पब्लिक मीन्स अ कलेक्टिव्ह इंडिव्हिज्युअल, आणि लिव्हिंग विथ ऍडमिनिस्ट्रेशन टेरिटरीज, म्हणजे जे सगळे राहतात इंडियामध्ये, जे लोक सगळे राहतात त्यांनी सगळे मिळून एक कलेक्टिव्हली एक बॉडी बनवली आहे ना, त्याला पब्लिक म्हणतात. आणि फायनान्स म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर, खर्च. डेफिनेशन काय सांगितलंय बघा. पब्लिक फायनान्स इज अ वन ऑफ दोज सब्जेक्ट which are a borderline between the economies and politics. It concern with the income and expenditure, public authority with the adjustment of one of other. म्हणजे काय केलं आता, समजा आपल्याला कळलं आपल्या या वर्षीचा खर्च जास्त आहे, मग इन्कम मध्ये वाढ केली जाते आणि इन्कम ऍडजस्ट केला जातो, कळतंय. तसं आपण घरी पगार आल्यानंतर ऍडजस्टमेंटच असते ना, याचे द्यायचे, त्याचे द्यायचे, अजून कोणाचे जर एक्स्ट्रा द्यायचे असेल, पगार कमी पडला, तर आपण काय करतो, कोणाकडून तरी उसने घेतो आणि देतो. एक आहे ना, मी ऍक्च्युली ऍड बघितली होती, त्याच्यामध्ये ऍक्च्युली पब्लिक फायनान्स साठीच, म्हणजे एक माणूस असतो आणि त्याला ना शूज घ्यायचे असतात, पण ते शूज आहे ना थोडे महाग असतात, म्हणजे एक 4,000 असतील ते शूज, आणि त्याला ते खूप आवडतात, आणि ते विंडोला लावलेले असतात, म्हणजे विंडो डिस्प्ले असतात ना त्याला. तर ना तो एकदा जातो त्या दुकानात आणि ते विचारतो किती रुपये. तर तो दुकानदार आहे ना, तो सांगतो की एवढे एवढे आहे. तर तो बोलतो ठीक आहे, माझा पगार येईल ना तेव्हा मी घेईन. आणि जेव्हा त्याचा पगार येतो ना, तेव्हा त्याचे सगळे खर्च येतात की त्याच्या हातात काहीच राहत नाही. बिचारा परत त्या शूज कडे बघतो, बोलतो जाऊ दे, पुढच्या महिन्यात पगार येईल ना तेव्हा घेईन. काय केलं, ऍडजस्टमेंट केली. गव्हर्नमेंट पण हीच ऍडजस्टमेंट करतो. गव्हर्नमेंट इन्कम जनरेट झाल्यानंतर, म्हणजे जे इन्कम येतं त्यामधून खर्च करतो. जर कमी पडले तर गव्हर्नमेंट लोन घेतं आणि मग नंतर मग तो ऍडजस्ट करतो, कळतंय. बघूया पब्लिक एक्सपेंडिचर. पब्लिक एक्सपेंडिचर इज अ दॅट एक्सपेंडिचर इन विच इन्कर्ड बाय पब्लिक ऑथॉरिटी, म्हणजे गव्हर्नमेंट, लाईक सेंट्रल आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे, लोकल बॉडीज आहेत,
कशासाठी? फॉर प्रोटेक्शन ऑफ देअर सिटीजन, म्हणजे आर्मी आहे, नेव्ही आहे, त्यानंतर पोलीस आहे, ठीक आहे, एअरफोर्स आहे, या सगळ्यांसाठी जो खर्च केला जातो. ॲज वेल ॲज प्रमोटिंग देअर इकॉनॉमिक अँड सोशल वेलफेअर. अंडर द पॉलिसी द फंक्शन्स ऑफ गव्हर्नमेंट वेर रिस्ट्रिक्टेड टू ऑब्लिगेटरी फंक्शन. पब्लिक एक्सपेंडिचर आहेत ते ऑब्लिगेटरी आहेत, कंपल्सरी करावे लागतात. काय सांगितलंय? क्लासिफिकेशन पब्लिक एक्सपेंडिचर काय काय खर्च आहे. पहिले तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचा अर्थ काय? कंटिन्युअस लागतात, म्हणजे या महिन्याला लागले, परत पुढच्या महिन्यात पण लागणार, तर नेक्स्ट मंथ मध्ये पण लागणार, असे खर्च. द रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ऑफ गव्हर्नमेंट इन्कर्ड बाय कॅरी आउट द डे टू डे फंक्शन द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट ऑन व्हेरियस सर्व्हिस लाईक सॅलरी. गव्हर्नमेंट प्रत्येकाची सॅलरी देतं ना, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट वाल्यांची सॅलरी जी दिली जाते ना, ती दर महिन्याला द्यावी लागते. तर ते कशामध्ये? तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे एकदाच त्यामध्ये पैसे टाकले जातात. सो कॅपिटल एक्सपेंडिचर ऑफ गव्हर्नमेंट इज अ एक्सपेंडिचर फॉर प्रोग्रेस अँड डेव्हलपमेंट ऑफ कंट्री. फॉर एक्झाम्पल जर बघितलं ना, जसं आता मेट्रोचा प्रोजेक्ट आहे, त्यानंतर आपल्याकडे बुलेटचा प्रोजेक्ट आहे, तो हा एकदाच टाकलेला पैसे, त्यामधून इन्कम जेव्हा जनरेट होईल तेव्हा जनरेट, पण आता तुम्ही एकसाथ टाकलेला पैसा, त्याला म्हणतात कॅपिटल एक्सपेंडिचर. डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर, डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर इज अ प्रोडक्टिव्ह इन नेचर, ज्याच्यामधून प्रोडक्शन पुढे येणार आहे. सो एक्सपेंडिचर विच रिझल्ट इन जनरेशन ऑफ एम्प्लॉयमेंट. ऍक्च्युअली हा खर्च कशासाठी केला जातो? तर एम्प्लॉयमेंट जनरेट करण्यासाठी, प्रोडक्शन वाढवण्यासाठी. सो इट इज नोन ॲज अ डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर. फॉर एक्झाम्पल हेल्थ एज्युकेशन वर खर्च करते गव्हर्नमेंट, तर याच्यामधून इन फ्युचर इन्कम जनरेट होणार आहे, कळते? नॉन डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर म्हणजे असे खर्च की ज्याच्यामधून काही इन्कम जनरेट होणार नाहीये. जर मी आज खर्च करते तर त्यामधून मला रिटर्न मध्ये नंतर काहीच नाही मिळणार. सो ऑन अदर हँड गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर विच डज नॉट एड एनी डायरेक्ट प्रोडक्टिव्ह इम्पॅक्ट. फॉर एक्झाम्पल जसं वॉर चालू आहे, तर वॉर साठी तुम्हाला जे काही खर्च करायला लागला तो परत मिळणार थोडी आपल्याला, तो गेला, समजतंय? किंवा ऍडमिनिस्ट्रेशन कॉस्ट आहे, म्हणजे गव्हर्नमेंट तुम्हाला डिफेन्स साठी खर्च करते, ऍडमिनिस्ट्रेशन कॉस्ट मध्ये येतात, तर तो थोडी परत मिळणार आहे, नाही मिळणार, तो गेला खर्च. त्यानंतर रिझन फॉर ग्रोथ ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर. ऍक्च्युअली काय रिझन आहे आपल्याकडे पब्लिक एक्सपेंडिचर वाढण्याचं मेजर रिझन काय? इन्क्रीज इन ऍक्टिव्हिटी ऑफ गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटच्या ऍक्टिव्हिटी वाढल्यामुळे गव्हर्नमेंटने खूप सारे पॉलिसीज फ्रेम केल्या आणि त्या फ्रेम केलेल्या पॉलिसी पूर्ण करेपर्यंत गव्हर्नमेंटचा खर्च वाढला. ऍज अ मेन्शन अर्लियर, मॉडर्न गव्हर्नमेंट परफॉर्म द मेनी फंक्शन्स. सो दीज फंक्शन्स इन्क्लूड स्प्रेड ऑफ एज्युकेशन. एज्युकेशनला महत्व दिलंय, पब्लिक हेल्थला महत्व दिलंय, त्यानंतर आपण रिक्रिएशन, वेलफेअर स्कीम्स काढल्यात गव्हर्नमेंटने, खूप साऱ्या स्कीम काढल्या, जसं ओल्ड एज पेन्शन आहे, त्यानंतर ज्या लोकांचे आता कोरोनामध्ये ज्या लोकांचे आई वडील वारले आहेत ना, त्या लोकांना पेन्शन चालू झाली आहे. खर्च गव्हर्नमेंटचा वर्षानुवर्ष वाढतोय, म्हणजे कमी नाही होत आहे, उलट एक्स्ट्रा. म्हणून माहिती मध्यंतरी गव्हर्नमेंटच्या पेन्शन बंद केल्या होत्या, कारण गव्हर्नमेंटकडे तेवढा पैसाच नाही पेन्शन द्यायला, पण परत ते आता चालू केलंय, म्हणजे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट मध्ये जे लोक आहेत त्यांना पेन्शन. तर मला एक सांगा, एखादा आमदार आहे, एखादा खासदार आहे, तो रिटायर झाला, म्हणजे 5 वर्षासाठी तो आला आणि तो गेला, तरी त्याला पेन्शन मिळते. तुम्हाला माहितीये, त्याला पेन्शन चालू असते, 50-60 हजार रुपये पेन्शन मिळते त्यांना. पगार त्यांचा लाख असतो ना, म्हणजे पेन्शन 50-60 असते. मग मला सांगा, गव्हर्नमेंट वर्षानुवर्ष एवढे लोक रिटायर होतात, तेवढा सगळ्यांना पैसा द्यावा लागतोय गव्हर्नमेंटला. त्यानंतर रॅपिड इन्क्रीज इन पॉप्युलेशन आहे. पॉप्युलेशन आपल्याकडे खूप फास्टली वाढते. जर आपण बघितलं 2011चा सेन्सस बघितला, 121 करोड होते. आताचा तर झाला नाही, म्हणून झाला असता तर तो अजून बियॉन्ड झाला, आपण 1 नंबरवर गेलो असतो. तर कंटिन्युअस पॉप्युलेशन वाढते, आणि जी पॉप्युलेशन, जसं आता एखाद्या स्लम एरियामध्ये जे लोक खूपच गरीब आहेत, तर त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट फॅसिलिटी देतो, त्यासाठी पण गव्हर्नमेंटला खर्च करावा लागतो. त्यानंतर ग्रोईंग अर्बनायझेशन. आता गव्हर्नमेंटने सगळीकडे इन्फ्रास्ट्रक्चरल चेंजेस करायला सुरुवात केल्या. बघा ना, तुम्ही बघा, बिफोर ठाणा, आफ्टर ठाणा, तुम्ही बघाल ना, तर तुम्हाला किती चेंजेस दिसतील. घोडबंदर रोडला वगैरे तुम्ही जर कधी फेरी घातलीत ना, घाला कधीतरी इथे. आधी आहे ना, घोडबंदर रोडला पूर्ण गाव होतं, म्हणजे रस्ते पण धड नव्हते. आता तुम्ही तिथे बघाल ना, तर एवढ्या मोठ्या हे आहेत ना, बिल्डिंग्स आहेत ना तिथे, आणि तिथे एका बिल्डिंग मध्ये एक घर घ्यायचं ना, तर करोडोची किंमत. कशाला? ते कशाला? बाळकूम. एक काळापूर्वी बाळकूम मध्ये काही नव्हतं, आता बाळकूम मध्ये घर घ्यायचंय ना, आता करोडो द्यायला लागतात. तिथे जे आलंय ना, दोस्ती, 1 करोड, 1.5 करोड व्हॅल्यू आहे 1 BHK ची. म्हणजे तुम्ही समजा की काय झालंय, जसं इन्फ्रास्ट्रक्चर चेंज झालंय, ऑटोमॅटिकली व्हॅल्युएशन वाढते त्याची. सो ग्रोईंग अर्बनायझेशन साठी पण गव्हर्नमेंट खूप सारा खर्च करतो. जसं तुम्हाला
रस्ते बांधून देतोय, त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन सुविधा वाढवतोय, कळतंय? त्यानंतर मला वॉटर सप्लाय करून देतोय, तिथे कॉलेजेस स्कूल्स वाढवतोय, तर त्यासाठी गव्हर्नमेंटचा खूप सारा पैसा जातो. इन्क्रीज डिफेन्स, तुम्हाला तर माहिती आहे, डिफेन्स इज अ मेजर एक्सपेंडिचर, ज्याच्यामधून रिटर्न काही नाही मिळत, पण तो गव्हर्नमेंटला कंपल्सरी करावा लागतो. जसं आता तुम्हाला माहित असेल की आपलं जसं सेंट्रल गव्हर्नमेंटने विमानं घेतली, लढाऊ विमानं घेतली 5 करोडोची आहेत ती, बाहेरून घेतली आहे. पण का घेतली? कारण आपल्याकडची विमानं आहेत ना, अर्ध्या रस्त्यात जाऊन पडली आहेत. गेलेली तेव्हा, कळतंय ना? म्हणजे त्या डेस्टिनेशन पर्यंत पण काय झालेलं आहे. अर्ध्या रस्त्यात जाऊनच ते खराब झाली आहे आणि पडली आहेत. म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं, चांगली लढाकू विमानं आपल्याकडे आहेत. त्याच्यामुळे आता ते अटॅक झाला ना, पुलवामाचा अटॅक झालेला, नंतर जाऊन अटॅक केला. ती नवीन विमानं घेऊन गेलेले ते लोकं. जे नेऊन तिथे म्हणजे बॉम्ब टाकून ते रिटर्न परत आले, त्यांना लोकांना खबर नाही. किंवा कोणालाच खबर नाही काय झालं. नंतर सगळ्या न्यूजमध्ये आलं असं-असं काहीतरी घडलंय. कळतंय? म्हणजे मॉडर्नायझेशन करायचंय, त्यासाठी पैसा पाहिजे. गव्हर्नमेंट त्यामुळे त्यावर खर्च करतोय. का गव्हर्नमेंटने मेट्रो किंवा बुलेट इंडियामध्ये नाही बनवली, बाहेरून मागवली आहे. जपानचं खूप मोठं हे आहे, समजतंय? कॉन्ट्रॅक्ट झालंय जपान बरोबर आणि तिकडनं, कारण त्यांची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जेव्हा आपल्याकडे येईल ना, आपल्या लोकांना कळेल, की हां, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी कशी आहे. कळतंय? त्यानंतर स्प्रेड ऑफ डेमोक्रेसी, मेजर कंट्रीज ऑफ वर्ल्ड डेमोक्रेसी इन नेचर. आपल्या इंडिया तर डेमोक्रेसी आहे, माहिती आहे आपल्याला. तर त्याच्यावर खूप खर्च होतो. इलेक्शनवर खूप खर्च केला जातो. तुम्हाला माहित असेल. तुम्हाला माहिती आहे, इलेक्शनचा पहिले डेटा कलेक्ट केला जातो. जे लोकं नवीन मेंबर आहेत, त्यांचं इलेक्शनचं कार्ड बनवलं जातं. मग त्यानंतर बूथवर सगळे बसले, सगळ्यांना पैसे देतात हां. इव्हन जे लोकं त्या ह्याच्यामध्ये शाळांमध्ये वगैरे, तुम्हा लोकांना इलेक्शन चालू झालं ना आता? यावर्षी असेल? नाही. तुम्ही पुढच्या वर्षी याल ना? हां. तर त्याच्यामध्ये जिथे तुम्ही एंट्री मारतात ना, तिथेच किती लोकं बसलेले असतात. पहिले तुमचं पेपर बघणार, मग तुमचं कार्ड बघणार आहे, एक तुम्हाला इंक लावणार आहे. ह्या सगळ्यांना ना पैसे पण मिळतात आणि खायला पण मिळतं. गव्हर्नमेंट त्याच्यावर खर्च करतो, कळतंय? त्यानंतर इन्फ्लेशन, जर महागाई झाली, जस्ट लाइक अ प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल, गव्हर्नमेंट हॅज अ बाय गुड्स इन द मार्केट्स टू स्प्रेड द इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट. कधी-कधी आहे ना, खूप महागाई झाली ना, तर गव्हर्नमेंट काय करतो माहिती का? महाग वस्तू विकत घेतो आणि लोकांना त्या स्वस्तमध्ये विकतो. ड्युरिंग कोरोना, मी कोरोनाचं काय एक्झाम्पल देते, कारण त्या टाईमात असं झालं होतं. लोकांकडे खायला काही नव्हतं. मग आणि अन्नधान्य पण तेव्हा खूप महाग झाले होते. म्हणजे तुम्हाला खूप, म्हणजे खूपच जास्त कॉस्टली झालं होतं. मग गव्हर्नमेंटने काय केलं शेवटी, मार्केटमधून सगळं अन्नधान्य उचललं आणि लोकांना फ्रीमध्ये वाटलं, ₹2 वाटलं. कळतंय? की लोकांना खाण्यापुरतं, म्हणजे जगण्यापुरतं तरी अन्न राहील. Then industrial development leads to increase of production, employment, overall growth of economy. Hence, the government makes huge efforts of implementing various schemes. आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होण्यासाठी गव्हर्नमेंट त्यांना खूप साऱ्या स्कीम देतो. तुम्ही नवीन इंडस्ट्री, जर तुम्ही बिझनेसमॅन होणार असाल ना, एमएसएमई ऐकलंय? आपण आय थिंक 11वीत ना एमएसएमईचा थोडासा पार्ट बघितलाय. एमएसएमई गव्हर्नमेंटने चालू करण्याचा मेन उद्देश काय? की जे स्मॉल ऑर्गनायझेशन्स आहेत, स्मॉल कंपनीज आहेत, त्यांना आपल्याला वर काढायचंय, कारण हेच इन्कम मिळवून देणार, असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. मग त्यासाठी गव्हर्नमेंट त्यांना ना एकतर कमी रेटमध्ये इंटरेस्ट, जर मार्केटमध्ये रेट ऑफ इंटरेस्ट जर 10-15% आहे ना, तर त्यांना 2% मिळतो. कळतंय? त्यानंतर तुम्हाला फक्त इंटरेस्ट भरायचा. प्रिन्सिपल अमाउंट तुम्ही नंतर कधीतरी भरू शकतात. कोरोनात तर तुम्हाला माहिती असेल, 3 महिने तर काहीच भरायचं नव्हतं. 3 महिन्याचं किती नुकसान झालं असेल. पण तरी पण गव्हर्नमेंटने तो नुकसान घेतला आणि तो खर्च केला. डिझास्टर मॅनेजमेंट, समजा कधी अर्थक्वेक झाला किंवा काही झालं, सायक्लोन आले, काही पण झालं, तर गव्हर्नमेंट त्याच्यावर जास्त खर्च करतो. कळतंय? तिथे त्या लोकांना त्यांचं त्यांचं राहण्याची सोय करतो. त्यांना, जसं तुम्हाला माहीत असेल, आपल्याकडे 2-3 दुर्घटना घडल्या. असा पूर्ण गावच्या गाव आत गजाआड झालाय. मग अशा वेळेस त्या लोकांना पुन्हा घरं बांधून देणं, हा सगळा खर्च गव्हर्नमेंटच करतो. त्यानंतर हा तर खर्चाची गोष्ट झाली. आता रेव्हेन्यू, गव्हर्नमेंटला पैसा येतो कुठून? Public revenue means the aggregate collection of income with the government through various sources. So पब्लिकचा रेव्हेन्यू जो आहे तो काय आहे? लोकांकडनं घेतलेले जे पैसे आहेत, म्हणजे वेगवेगळ्या थ्रूने, टॅक्स म्हणा किंवा वेगवेगळे फाईन्स, पेनल्टीज, तर तो काय आहे? गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू. द मेन सोर्स ऑफ पब्लिक आर ॲज फॉलोज. काय काय? पहिला आहे टॅक्स रेव्हेन्यू, दुसरा आहे नॉन टॅक्स रेव्हेन्यू. टॅक्स रेव्हेन्यू, the essence of tax distinguish between the other changes of government, absence of direct
क्यूड प्रो क्यू बिटवीन द टॅक्स पेअर अँड पब्लिक ऑथॉरिटी. जे इन्कम जनरेट होतं, टॅक्स म्हणजे काय, तुम्ही ऑथॉरिटी वापरता, जसं तुम्ही इन्कम जनरेट करता तुम्हाला टॅक्स भरायला लागतो, तुम्ही एखादी प्रॉपर्टी वापरतात त्याच्यावर टॅक्स भरायला लागतो, बरोबर आहे. सो हा सगळा इन्कम गव्हर्नमेंट कशासाठी घेतोय, एक्सपेंडिचर साठी. सो एसेन्शियल इट इज अ कंपल्सरी कॉन्ट्रीब्युशन टू गव्हर्नमेंट. तुम्हाला एव्हरी सिटीजनला जो या कंट्रीमध्ये राहतो, लिगली राहतो, त्याला टॅक्स भरणं मॅन्डेटरी आहे. टॅक्स पेड बाय टॅक्स पेअर इज अनेबल टू गव्हर्नमेंट टू इन्कर द एक्सपेन्सेस कॉमन इंटरेस्ट ऑफ सोसायटी. ज्या सोसायटीमध्ये आपण राहतो त्या सोसायटीच्या सगळ्या अम्युनिटीज आपण वापरतो, त्यासाठी आपल्याला गव्हर्नमेंटला टॅक्स देणं कंपल्सरी आहे. the payment of tax by person does not entitle to receive anything. तुम्हाला त्या टॅक्सच्या बदल्यात काही मिळणार नाही. मी इन्कम कमवलं, मी गव्हर्नमेंटला टॅक्स भरला, मला त्यात गव्हर्नमेंट रिटर्न मध्ये काय देणार आहे का, नाही. मी प्रॉपर्टी राहते, माझी प्रॉपर्टी आहे, पण मी गव्हर्नमेंटला टॅक्स भरते, गव्हर्नमेंट मला काय देणार आहे का रिटर्न मध्ये, काहीच नाही देणार. त्यानंतर द टॅक्स इम्पोज ऑन इन्कम, प्रॉपर्टी अँड कमोडिटीज अँड सर्व्हिस. टॅक्स कशावर येतो, प्रॉपर्टीवर येतो, इन्कमवर येतो आणि कमोडिटीज किंवा सर्व्हिसेसवर येतो. सो दोन टाईपचे टॅक्स आहेत, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. डायरेक्ट टॅक्स म्हणजे डायरेक्टली घेतला जातो, जसं की इन्कम किंवा प्रॉपर्टीवर. द पेड ऑफ टॅक्स पेअर ऑफ इज इन्कम अँड प्रॉपर्टी. द बर्डन टॅक्स बॉर्न बाय पर्सन हुम इज नीड. आता मी जर इन्कम जनरेट केलंय तर टॅक्स मलाच भरायचा आहे, माझी प्रॉपर्टी आहे, टॅक्स मलाच भरायचा, मी कोणावर तो बर्डन शिफ्ट करू शकत नाही. So he cannot transfer burden tax to other. पण the indirect tax बघितला तर levied of goods and services, ज्याला आपण जीएसटी म्हणतो, ठीक आहे. गुड्स अँड सर्व्हिसेस बनवल्या किंवा वापरल्या तर आपल्याला त्यात तो जीएसटी भरावा लागतो. इट इज अ पेड ऍट द टाइम ऑफ प्रोडक्शन. हा कधी घेतला जातो, जेव्हा प्रोडक्शन केला जातो तेव्हाच घेतला जातो, बट त्याचा बर्डन शिफ्ट होतो. कसा शिफ्ट होतो, से एक्झाम्पल मी प्रोड्युसर आहे, मी काय केला, जीएसटी भरला, मी तुला विकला, तर मी टॅक्स तुला मी काय करणार, बिल म्हणजे समजा ती वस्तू 5,000ची प्लस समजा टॅक्स लागलाय 200, तर 5,200 मी याच्याकडनं घेतले आणि मी टॅक्स भरला 200 रुपयाचा. मग याने त्याला विकला, समजा 5,200 याने 6,000ला विकला, तर 6,000मध्ये इन्क्लुडिंग टॅक्स आहे, मग उरलेला टॅक्स हा भरणार. म्हणजे ऍक्च्युअली आम्ही दोघं पण टॅक्स नाही भरत, टॅक्स कोण भरतोय, तो कळतंय. म्हणजे नॉर्मली कस्टमर टॅक्स भरतात. तुम्ही बघा वह्या घेतात, वह्यांच्या पाठीमागे लिहिलेलं आहे इन्क्लुडिंग जीएसटी, म्हणजे अल्टिमेटली सगळ्या वस्तूंवर टॅक्स कन्झ्युमर भरतो, त्यामुळे बर्डन कॅन बी शिफ्ट टू अदर पर्सन. त्यानंतर नॉन टॅक्स रेव्हेन्यू मध्ये काय येतं, फी. हे गव्हर्नमेंट फीज घेतो. सो टॅक्स पेड कंपल्सरी विदाउट एनी रिटर्न. फीज आहे, फीज कशासाठी, जसं आता तुम्ही एक्झाम्पल सांगते, तुम्हाला लायसन काढायचंय, तुम्हाला फी घेतली जाते. गाडीचं लायसन काढायचंय, पैसे घेतले जातात, रजिस्ट्रेशन फी. त्यानंतर तुम्हाला समजा एखादा फॉर्म भरायचा आहे, गव्हर्नमेंटचा फॉर्म, युपीएससी एमपीएससी, तुम्हाला पैसे भरायला लागतात, तो पण काय झाला, गव्हर्नमेंटचा इन्कम झाला. ओके. त्यानंतर प्राइसेस टू पब्लिक गुड्स अँड सर्व्हिसेस. मॉडर्न गव्हर्नमेंट सेल द व्हेरियस टाइप ऑफ कमोडिटी टू सिटीजन. द प्राइस ऑफ पेमेंट सच सिटीजन टू गव्हर्नमेंट फॉर मेड गुड्स अँड सर्व्हिसेस टू देम. आता जसं गव्हर्नमेंट माहितीये का गोल्ड विकतो, तुम्हाला माहितीये, पोस्ट ऑफिस मध्ये ना दिवाळीच्या आधी आहे ना गोल्ड विकला जातो, मग गव्हर्नमेंट त्यातून जे इन्कम जनरेट होतं ते गव्हर्नमेंटला जातं, कळते. स्पेशल असेसमेंट. The payment made by citizen of particular locality in exchange of certain special facility to government. Government तुम्हाला काही स्पेशल असेसमेंट देतोय पर्टिक्युलर सिटीजनला, तर त्यासाठी गव्हर्नमेंट, जसं आता तुम्हाला एखादी सुरक्षा दिली जाते किंवा तुम्हाला काही फॅसिलिटीज दिल्या जातात, तर त्यासाठी गव्हर्नमेंट तुमच्याकडनं चार्ज करतो. फाईन अँड पेनल्टी हे तर तुम्हाला माहिती आहे, आपण लॉ तोडला, सिग्नल तोडला, तुमच्याकडनं फाईन घेतला जातो. हेल्मेट घातला नाही, फाईन घेतला जातो. कुठे पण रस्त्यात उभी केली, फाईन घेतला जातो. हे सगळी फाईन पेनल्टी गव्हर्नमेंटला जाते. त्यानंतर गिफ्ट्स अँड ग्रँट्स अँड डोनेशन. आता गव्हर्नमेंटला कुठून कुठून गिफ्ट येतात, गिफ्ट म्हणजे एक देश दुसऱ्या देशाला देतो, किंवा डोनेशन येतात. आता तुम्हाला माहित असेल अयोध्येचं हे केलं, खूप लोकांनी डोनेशन केलं. सो ते इन्कम ऍक्च्युअली ट्रस्ट मध्ये गेलं, पण त्याच्यावर येणार टॅक्स गव्हर्नमेंटला गेला, कळतंय. त्यानंतर एखादं काहीतरी झालं, समजा आता काहीतरी इव्हेंट झाला, अर्थक्वेक झाला किंवा पाणी भरलं, तेव्हा पण खूप सारे बिझनेसमॅन ना गव्हर्नमेंटला डोनेशन देतात. तो पैसा सगळा गव्हर्नमेंटच्या ट्रेजरीमध्ये जमा होतो आणि मग गव्हर्नमेंट त्यातून खर्च करतो.
त्यानंतर बॉरोइंग्स, गव्हर्नमेंट बॉरो करतो पैसे इन द फॉर्म ऑफ डिपॉझिट किंवा बॉन्ड, तर ते पण गव्हर्नमेंटचे इन्कम आहे. म्हणजे कसं काय, गव्हर्नमेंट पब्लिक डिपॉझिट इश्यू करतो, लोकांकडनं पैसे कॉन्ट्रीब्युट करतो. हा, ते रिटर्न मिळतात आता तुम्हाला, म्हणजे तुमची मॅच्युरिटी झाली की तुम्हाला परत मिळतात. त्यानंतर यायचं आहे पब्लिक डेट. पब्लिक डेट म्हणजे काय, कर्ज, गव्हर्नमेंटचं कर्ज आहे, गव्हर्नमेंट कर्ज घेतो तेव्हाच तर खर्च काय करतो, पे करू शकतो. प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल, गव्हर्नमेंट ऑल्सो नीड टू रेज द लोन. जसं आपण एखादा बिझनेस टाकायचा तर आपल्याला लोन घ्यावं लागतं, तसं गव्हर्नमेंटला सुद्धा काही खर्च पे करण्यासाठी लोन घ्यावे लागतात. इनफॅक्ट रेझिंग डेट इज अ मोस्ट कॉमन ऍक्टिव्हिटी फॉर गव्हर्नमेंटसाठी. ते एकदम मोस्ट कॉमन आहे, कारण बाहेरच्या देशातून किंवा IMF कडून किंवा वर्ल्ड बँकेकडून घेतलेलं लोन आहे ना, रेट कमी असतो, आणि मग तेच लोन इथे ते लोक सगळ्या लोन म्हणून देतात किंवा त्याचा उपयोग खर्चासाठी केला जातो. इंटरनल डेट, when the government borrow from citizen, banks, central bank, financial institution, business houses, etc. within a country, it is known as internal debt. इंटरनल डेट म्हणजे आपल्या घरातल्या घरात म्हणजे कंट्री टू कंट्री मध्येच घेतला आपण. म्हणजे काय, समजा RBI कडनं लोन घेतलाय गव्हर्नमेंटने किंवा पब्लिक लोकांकडनं लोन घेतलाय, जसं पब्लिक डिपॉझिट इज नथिंग बट अ लोन. त्यानंतर बॉरोइंग्स घेतले, तर हे सगळं युज कुठे केला जातो, इथेच युज. पण गव्हर्नमेंट आपल्या आतमधून लोन घेतो किंवा कुठल्या बँकांकडून लोन घेते. एक्सटर्नल डेट मीन्स बाहेरून, बाहेरच्या देशातून. सो वेन गव्हर्नमेंट बॉरो द फॉरेन गव्हर्नमेंट किंवा फॉरेन बँक्स आहे किंवा IMF आहे, वर्ल्ड बँक आहे, यांच्याकडनं लोन घेतला त्याला एक्सटर्नल डेट म्हटलं. त्यानंतर फिस्कल पॉलिसी. फिस्कल पॉलिसी मीन्स विच गव्हर्नमेंट ऍडजस्ट इट्स अ स्पेंडिंग लेवल. म्हणजे मी किती खर्च करते ना, तर हे मला ऍडजस्ट करायचं आहे. म्हणजे आता समजा माझा खर्च आहे 10,000 आणि मला माहितीये मला फक्त 8,000 येणार आहे. मग हा 10,000चा खर्च मी कसा करू, तर मी काय करेन, दर महिन्याला थोडा थोडा वाटून देईन. म्हणजे या महिन्यात 5,000 करेन, पुढच्या महिन्यात उरलेले 2 करेन, त्याच्या पुढच्या महिन्यात 3,000 करेन. याला म्हणा फिस्कल पॉलिसी. कळतंय, टॅक्स रेट टू मॉनिटर इन्फ्लुएन्स द नॅशनल इकॉनॉमी. आणि फिस्कल पॉलिसीवर आपला रेट अवलंबून असतो. म्हणजे कधी कधी टॅक्स रेट वाढतो ना, जर गव्हर्नमेंटला जास्त खर्च आले तर गव्हर्नमेंटचं इन्कम काय, मेन तर टॅक्स, मग गव्हर्नमेंट तो वाढवतो. कळतंय. It deals with the public expenditure, public revenue and public debt. Actually फिस्कल पॉलिसी तिन्ही गोष्टींचं ऍडजस्टमेंट आहे. म्हणजे मला पब्लिक एक्सपेंडिचर किती घेतलाय मी, त्यानंतर बाहेरून किंवा इंटरनल डेप किती आहे. आता त्या डेप घेतला तर इंटरेस्ट द्यावा लागणार, तर तो किती इंटरेस्ट द्यावा लागणार आहे, त्याचे प्रिन्सिपल किती, कधी द्यायचे, काय द्यायचे, या सगळ्या गोष्टी. सो किती द्यायचं आहे, तर त्याची ऍडजस्टमेंट. फिस्कल पॉलिसी म्हणजे ऍडजस्टमेंट. इन शॉर्ट, द फायनान्शियल पॉलिसी इम्प्लिमेंटेड बाय गव्हर्नमेंटने कुठल्या पॉलिसी कशा आणायच्या ते त्या 3 गोष्टींवर अवलंबून आहे. पब्लिक एक्सपेंडिचर, पब्लिक रेव्हेन्यू आणि पब्लिक डेट, त्याच्यावर ते डिसाइड करतात की कुठली पॉलिसी आणायची. Financial administration, a smooth and efficient implementation of revenue, expenditure and debt of policy of government. It is a refer to financial administration. This includes preparation and implementation of government budget. जसं आता बजेट आला, 1 तारखेला बजेट आलाय, इंटेरिम बजेट आलाय, पण बजेट आलाय, यामध्ये काय ठरवलं की कुठल्या सेक्टरला आपण किती पैसे देणार आहोत. कळतंय, 2 महिन्यासाठी. त्यानंतर गव्हर्नमेंट बजेट. ओके, बजेट मीन्स व्हॉट, हे जसं आता आपण नॉर्मली बजेट ठरवतो, माझ्याकडे एवढे पैसे आहेत, मी काय काय करू शकते. तर बजेट म्हणजे काय, तुमच्याकडे किती इन्कम आहे आणि तुम्ही किती खर्च करणार आहात, किंवा तुमच्याकडे तुमचा खर्च किती आहे आणि किती इन्कम येणार आहे, त्याच्यावर तुमचं बजेट आहे. गव्हर्नमेंटचं पण तसंच आहे. इन्कम येणार आहे म्हणजे सप्टेंबर मध्ये येतं. टॅक्स जनरली सप्टेंबर मध्ये कलेक्ट होतात आणि खर्च किती होणार आहे हे आधीच गव्हर्नमेंट ठरवतं की मला इथे इथे एवढा एवढा खर्च करायचा आहे. So budget is an important instrument of financial administration through which all financial affairs of the state are regulated. The budget is a financial statement showing the expected receipt and proposed expenditure of government in a coming financial year. So budget every म्हणजे या वर्षी बनवला बजेट तो नेक्स्ट इयर इम्प्लिमेंट होतो. तो वर्ड बजेट, बजेट हा वर्ड आहे, फ्रेंच वर्ड आहे बगेट. बगेट म्हणजे बॅग किंवा वॉलेट. तुमच्या वॉलेट मध्ये किती पैसे आहेत आणि मग किती खर्च करायचे हे बजेट दाखवतो. द फिनान्शियल प्रपोजल आर इन द फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. नॉर्मली गव्हर्नमेंट बजेट गव्हर्नमेंटचा खर्च आणि गव्हर्नमेंटचे इन्कम त्याच्यावर अवलंबून असतो. सो रेव्हेन्यू बजेट म्हणजे काय, इट कन्सिस्ट द रेव्हेन्यू रिसिप्ट ऑफ अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ऑफ गव्हर्नमेंट. 2 टर्मवर अवलंबून आहे. जर समजा तुमचा रेव्हेन्यू रिसिप्ट, जर रेव्हेन्यू रिसिप्ट मध्ये काय काय येतं, टॅक्स आणि नॉन टॅक्स इन्कम. ओके,
किंवा गव्हर्नमेंट कडनं घेतलेले बॉरोइंग्स आहेत, सबसिडी आहे, ग्रांट आहे, हे सगळं म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटला सेंट्रल गव्हर्नमेंटने काही दिलंय किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटला स्टेट गव्हर्नमेंटने काहीतरी दिलंय, ग्रँट वगैरे दिले, तर हे सगळं रेव्हेन्यू बजेटमध्ये. कॅपिटल म्हणजे रिसिप्ट अँड कॅपिटल पेमेंट्स. सो कॅपिटल रिसिप्ट मीन्स लोन रेज, गव्हर्नमेंटने लोन घेतलंय, पब्लिक कडनं घेतलंय किंवा रिझर्व्ह बँकेतून घेतलंय, किंवा एक्सपेंडिचर मध्ये म्हणजे आपला डिफेन्सचा खर्च, त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च, तो सगळा कशामध्ये येतो? पब्लिक एक्सपेंडिचर मध्ये. त्यानंतर आपल्याकडे 3 टाइपचे बजेट आहेत, बॅलन्स बजेट, सरप्लस बजेट. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा एक्झामला खूप वेळा येतो. सो काय सांगितलंय? गव्हर्नमेंट बजेट, बॅलन्स बजेट म्हणजे काय? गव्हर्नमेंटचे रिसिप्ट इज इक्वल टू गव्हर्नमेंटचा एक्सपेंडिचर. जेवढा इन्कम आपण जनरेट केलाय तेवढाच सगळा खर्च होतो, त्याला काय म्हणतात? बॅलन्स बजेट. इंडियामध्ये कधीच बॅलन्स बजेट आजपर्यंत आला नाहीये, फक्त प्रॅक्टिकली नाहीच आहे, थिअरिटिकल आपण फक्त ऍझम्पशन करण्यापुरतं आहे. दिस कॉन्सेप्ट ऑफ बॅलन्स बजेट ऍडव्होकेटेड बाय क्लासिकल इकॉनॉमिस्ट ऍडम स्मिथ. ऍडम स्मिथने ही कॉन्सेप्ट आणली. मॉडर्न इकॉनॉमिस्ट बिलीव्ह दॅट पॉलिसी ऑफ बॅलन्स बजेट मे नॉट ऑलवेज सुटेबल इन इकॉनॉमी. इकॉनॉमीमध्ये बॅलन्स बजेट खूप रेअर केसमध्ये येतो. नेक्स्ट आहे सरप्लस बजेट. सरप्लस म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे, रिसिप्ट जास्त आहे आणि खर्च कमी आहे, तर त्याला काय म्हणतात? सरप्लस बजेट. So government budget is said to be surplus budget when more estimated revenue expenditure. म्हणजे गव्हर्नमेंट रिसिप्ट आर मोर दॅन गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. गव्हर्नमेंटचा खर्च जो आहे तो कमी आहे आणि इन्कम जास्त आहे. सो anticipated government receipt is more than anticipated government expenditure. So surplus budget prove that. काय प्रूव्ह करतोय? इन्फ्लेशन म्हणजे महागाई आहे. So period of inflation there is a tendency to raise rapidly. So surplus budget, जर इन्फ्लेशन असेल तर सरप्लस बजेट वापर केला जातो, म्हणजे इन्फ्लेशन आपला कमी व्हायला मदत होते. कळतंय? सो सरप्लस बजेट म्हणजे जास्त खर्च करणारच नाही, समजते? सगळा इन्कम आहे तो होल्ड करून ठेवला जातो आणि मार्केटमध्ये पैसा कमी आणला जातो, रेग्युलेट कमी केला जातो, की ऑटोमॅटिकली जो इन्फ्लेशन आहे तो कमी व्हायला मदत होते. त्यानंतर डेफिसिट बजेट. डेफिसिट बजेट म्हणजे काय? ज्याच्यामध्ये खर्च जास्त, इन्कम कमी. सो दॅट इज अँटिसिपेटेड गव्हर्नमेंट रिसिप्ट इज लेस दॅन गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर जास्त आहे, रिसिप्ट कमी. सो डेफिसिट बजेट मे प्रूव्ह युजफुल ड्युरिंग द डिप्रेशन. डिप्रेशन जेव्हा होतो ना तेव्हा गव्हर्नमेंट डेफिसिट बजेट म्हणजे गव्हर्नमेंट काय करतं ते सांगते. महागाई वाढली आपल्याकडे, म्हणजे आपल्याकडे ना कोणाकडे पैसाच नाहीये काही घ्यायला, डेफिसिट बजेट आहे. तर डेफिसिट बजेट मध्ये काय केलं तर गव्हर्नमेंट भरपूर ठिकाणी लोन घेतो आणि खर्च करतो, भरपूर खर्च करतो, लोकांना पैसे देतो. कशासाठी? की जेणेकरून त्यांची सुधारणा व्हावी. नॉर्मली आपल्या इंडियामध्ये डेफिसिट बजेटच आहे, अजूनही डेफिसिट बजेटच आहे. त्यानंतर बजेटचं इम्पॉर्टन्स काय? The union budget is important because it affects the people and economy in a general in a number of ways. बजेट जो आहे, युनियन बजेट जो येतो, याच्यामुळे सगळ्या लोकांवर इफेक्ट होतो. का? पण त्याच्यामुळे टॅक्स चेंज होतो. त्यानंतर म्हणजे टॅक्स डिटरमाइन केला जातो, किती इन्कम कुठून येणार आहे, गव्हर्नमेंटचं पुढचं काय प्लॅनिंग आहे, 5 वर्षाचं प्लॅनिंग काय आहे, ओव्हरऑल डेव्हलपमेंट काय करायचे, हे सगळं तुमच्या बजेटमध्ये ठरवलं जातं. त्यामुळे बजेट खूप इम्पॉर्टंट आहे. कळते? बजेटमुळे ना पूर्ण, आता असं म्हणायला हरकत नाही की बजेटमुळे पूर्ण आपली दिशा ना चेंज होते. कळते? आजकाल तुम्ही जर बघा ना, आपल्याकडे स्टॉक मार्केटचं खूप जास्त हे आलंय. का? बिकॉज ऑफ बजेट. बजेट आलं ना की आपलं स्टॉक मार्केट रेज होतं, कमी होतं, जास्त होतं. तुम्ही माहिती जेव्हा कोरोना होता ना तेव्हा आहे ना, इंडियन मार्केट जो स्टॉक मार्केट आहे तोच स्टेबल होता. बाकीच्या देशातले मार्केट असले भयंकर पडले होते ना की सगळे लॉस मध्ये जात होते. पण इंडियाचं मार्केट का स्टेबल होता? बिकॉज ऑफ आपला डेफिसिट आहे बजेट म्हणून. कळतंय? ओके.